आज आपण भेटत आहोत वसंत व्याख्यानमालेसाठी। वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर दीपक टिळक, सभेच्या मुख्य कार्यवाहक आणि कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक मोने, टिळक महाराष्ट्र ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉक्टर रोहितजी टिळक, व्यवस्थापन विभागाच्या अधिष्ठाता आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या अध्यक्ष डॉक्टर प्रणती टिळक मॅडम, आजच्या वक्त्या माननीय डॉक्टर सुवर्णा जोशी, माननीय सरिता साठे मॅडम आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि श्रोतेगर, तुम्हा सर्वांचे मी मनापासून स्वागत करते आहे। वक्तृत्वोत्तेजक सभेची स्थापना करणाऱ्या आदरणीय न्यायमूर्ती रानडे यांच्या स्मृतीला मी वंदन करते। आजपर्यंत अविरत सुरू असलेली ही वसंत व्याख्यानमाला ही विचारांची चळवळ आता आपला शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे। समाजाला दिशा देणाऱ्या आणि अनेक थोर व्याख्यात्यांनी ही वसंत व्याख्यानमाला भूषविलेली आहे। नावं कुणाकुणाची घ्यायची, अगदी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, अटल बिहारी वाजपेयीजी यांपासून बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, प्राचार्य शिवाजीराव भोसले, जब्बार पटेल, कुमार केतकर, विद्याधर गोखले, नरेंद्र जाधव, अनिल अवचटजी, अण्णासाहेब हजारे आणि आपले सर्वांचे आवडते आत्ताचे अभिनेते सुबोध भावेही, अशा असंख्य वक्त्यांनी, असंख्य दिग्गजांनी ही वसंत व्याख्यानमाला भूषविलेली आहे। आजचे व्याख्यान हे सारंग साठे यांच्या स्मृतीला समर्पित आहे। मी आदरणीय सरिता मॅडमला विनंती करते की त्यांनी त्यांच्या स्मृतीला वंदन करावं। धन्यवाद मॅडम। गेले 2 आठवडे आपण विविध विषयांवर मान्यवरांचे विचार ऐकले। अनेक विषयाने आपल्याला वेगळी दिशा, नवा दृष्टिकोन दिला। आरोग्य धनसंपदा हा मंत्र आपण नेहमी जपत असतो। आज आरोग्याशी निगडित विषयावर आपण विचार ऐकणार आहोत। आपल्या आरोग्य व्यवस्थेत साथीचे रोग हे एक मोठं आव्हान आहे। नुकतंच आपण कोरोना या साथीच्या रोगाला अनुभवलेला आहे। योग्य निदान झाल्यावर यावर वेळेत उपचार होऊ शकतात आणि त्याचा प्रसार थांबवणंही शक्य होतं। यासाठी आजचं सत्र आपल्याला निश्चितच उपयुक्त ठरणार आहे। आज आपल्या वक्त्या म्हणून ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि जनतेच्या आरोग्यासाठी कार्य करणाऱ्या संवेदनशील व अनुभवी व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहेत, डॉक्टर सुवर्णा जोशी मॅडम। डॉक्टर सुवर्णा जोशी यांचा मी थोडक्यात परिचय करून देते। डॉक्टर सुवर्णा अनिरुद्ध जोशी यांनी वैद्यक सूक्ष्मशास्त्रात MSc आणि नंतर PhD ही पुणे विद्यापीठातून केलेली आहे। त्यानंतर त्यांनी BJ मेडिकल कॉलेजमध्ये सहयोगी प्राध्यापक पदावर कार्य केलेलं आहे। त्या अध्यापक तिथे कार्यरत आहेत। गेली 32 वर्ष वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ज्ञानदान व प्रयोगशाळेत वेगवेगळ्या रोगांसाठी निदान चाचण्यांमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे। 1993 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अधिव्याख्याता पदासाठी त्यांची निवड करण्यात आली। त्यांचं मुख्य कार्य आहे स्वाईन फ्लू, घटसर्प, प्लेग, लेप्टोस्पिरोसिस, GBS सिंड्रोम अशा विविध साथीच्या रोगांवर त्यांनी खूप मोठं कार्य केलं आहे। आम्ही इथं येण्यापूर्वी थोडा वेळ आम्ही त्यांच्याशी गप्पा मारत होते। त्याच्यात असं लक्षात आलं की जेव्हा कोरोना सुरू होता त्यावेळेला प्रायव्हेट हॉस्पिटल्स वर प्रेशर आलं आणि काही ज्या केसेस ज्या अनहँडलिंग होत्या त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलकडे ट्रान्सफर केल्या जायच्या। त्या काळामध्ये मॅडमनी खूप मोलाचं काम केलेलं आहे। RT-PCR लॅबच्या त्या इन्चार्ज म्हणून कार्यरत होत्या। एका दिवसाच्या कॉलवर त्यांनी तिथं सेंटर सुरू केलं। ज्या लॅबची कॅपॅसिटी 800 होती तिथं त्या दिवसाला 4500 RT-PCR करत होत्या। आणि ह्या अशा कठीण काळामध्ये कुठल्या अशा लॅबचं इन्चार्ज असणं, आपल्या सहकाऱ्यांना मोटिवेटेड ठेवून त्यांच्याकडून 5 पट काम करून घेणं हे खूपच वाखाणण्यासारखी गोष्ट आहे। सॅल्यूट टू यू मॅडम। विशेष उल्लेख म्हणजे लेप्टोस्पिरोसिस सारख्या आजारांकरता करण्यात येणाऱ्या विविध चाचण्यांमध्ये पोर्ट ब्लेअर अंदमान येथे ICMR नॅशनल रेफरन्स सेंटर येथे त्यांनी प्रशिक्षण घेतलेले आहे।
तसेच कोलकाता येथे नॅशनल सेंटर फॉर डायग्नोसिस ऑफ डिसीजेस येथे 7 रोगांचे उद्रेक निदान चाचण्यांचे त्या प्रशिक्षण घेतलेले आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी बल्टिमोर USA येथे त्यांनी TBच्या निदानाकरताही लेटेस्ट टेस्टसाठी प्रशिक्षण घेतलेले आहे. कोचीन येथे जोमेस ही प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी इंडियन असोसिएशन ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्टच्या महाराष्ट्र चॅप्टरचे सेक्रेटरी पद 2006 आणि 2007 ह्या काळामध्ये भूषविलेले आहे. त्यांच्या या कार्यासाठी सन 2000 मध्ये जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी बल्टिमोर USA यांनी त्याला फॉगर्टी फेलोशिप प्रदान केलेली आहे. ही अत्यंत मानाची गोष्ट आहे. युनेस्को व अमेरिकन सोसायटी ऑफ मायक्रोबायोलॉजी यांच्या संयुक्त ट्रॅव्हल अवॉर्ड त्यांनाही मिळालेला आहे. वैद्यक सूक्ष्मशास्त्राच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये तसेच रिसर्च सोसायटीच्या परिषदांमध्ये विविध शोधनिबंधांचे सादरीकरणास त्यांना अनेक पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. तसेच विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये त्यांचे 50 पेक्षाही जास्त शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. ह्या बहुहुन्नरी वक्त्या ज्या आहेत त्या आपल्या कार्यासोबत अनेक छंदही आत्मीयतेने जोपासतात. त्यांना ट्रेकिंगची अत्यंत आवड आहे. एव्हरेस्ट बेस कॅम्पसह त्यांनी 25 पेक्षाही जास्त हिमालयन ट्रेक केलेले आहेत. शालेय जीवनात तालुका व जिल्हा पातळीवर त्या कबड्डी हॉकी देखील खेळलेल्या आहेत. अशा कर्तृत्वाबरोबरच प्रत्यक्षात देखील अनेक कसोट्यांवर त्यांनी वेगळीच उंची गाठलेली आहे. त्या आजच्या व्याख्याता डॉक्टर सुवर्णा जोशी यांचे मी मनापासून स्वागत करते. आता मी आमच्या सर्वांच्या आदरणीय डॉक्टर सरिता साठे मॅडमला विनंती करते. कोण ह्या सरिता साठे? तर त्या आहेत आमच्या प्रेरणास्थान, ज्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये अनेक कमिटीमध्ये कार्यरत आहेत. आम्हा प्राध्यापकांना त्या खूपदा मार्गदर्शन करतात. त्या वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या उपाध्यक्ष आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या विश्वस्तही आहेत. आणि जेव्हा आम्ही टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये काही नवीन कार्यक्रम करत असतो किंवा नवीन योजना राबवत असतो, त्या योजनांना एक साचेबद्ध रूप देणं, त्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचं खूप मोलाचं कार्य मॅडम करत असतात. तर मी मॅडमला विनंती करते त्यांनी आपल्या व्याख्यात्यांचं स्वागत करावं. धन्यवाद. आता मी डॉक्टर सुवर्णा जोशी यांना विनंती करते त्यांनी साथीच्या रोगांचे निदान आणि माझा प्रवास या विषयावर श्रोत्यांशी संवाद साधावा. Konnichiwa. Have you ever dreamed of speaking Japanese fluently? Whether it's for career growth, travel, or your love for anime, now you can learn Japanese anytime, anywhere. At Tilak Maharashtra Vidyapeeth, we offer a fun, flexible, and interactive way to learn Japanese online. What you learn? Hiragana, katakana, and kanji. Conversational Japanese. Grammar and sentence structure. Cultural insights and etiquette. Understand Japan beyond the language. Why choose us? Live and self-paced classes. Native and expert trainers. Certification on completion. JLPT preparation. Your Japanese journey starts now. Sign up today and take your first step toward fluency. नमस्कार.
मी माझ्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम वसंत व्याख्यानमालेच्या आयोजकांचं आभार मानू इच्छिते की त्यांनी मला या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या वसंत व्याख्यानमालेत बोलायची संधी दिली, हा मी माझा गौरव समजते. मी 1993 साली, जसं आत्ता यांनी सांगितलं तसं, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राजपत्रित अधिकारी म्हणून बैजी वैद्यकीय महाविद्यालय, की जे मी ह्या फोटोमध्ये तुम्हाला दाखवते, इथे मी शिक्षण घेतलं. इथेच मी पहिल्यांदा नोकरीला लागले आणि गेली 30-32 वर्षातला बहुतांश काळ माझा या महाविद्यालयातच गेला. इथे काम करत असताना बऱ्याच साथीच्या रोगांचं निदान करण्याची मला संधी मिळाली. सुरुवातीच्या काळात मी बऱ्याच ठिकाणी आत्ता जसं सांगितलं तसं प्रशिक्षण घेतल्याचा मला फायदाही झाला. तो मी तुम्हाला एकेका आउटब्रेक किंवा जो उद्रेक झाला बऱ्याचशा इन्फेक्शियस डिसीजेसचा त्याच्याबद्दल सांगणार आहे. महत्त्वाचे मला इथे नमूद करावेसे वाटतात ते म्हणजे 1994ला पहिल्यांदा मी अनुभवलेला आउटब्रेक म्हणजे तो प्लेग सदृश रोगाची साथ जी बीड जिल्ह्यात सुरू झाली होती. त्याच्यानंतर मी 2003मध्ये जेव्हा पदोन्नतीवर धुळे महाविद्यालयामध्ये बदलीने गेले, तिथे मालेगाव येथे आम्ही शोधलेला घटसर्पाचा आउटब्रेक, 2010मध्ये सिंधुदुर्गाचा लेप्टोस्पायरोसिस हा कावळीच्या प्रकाराचा साथ आम्ही तिथे शोधली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोविड आपण सगळ्यांनीच अनुभवला. गेली 4 वर्ष आम्ही त्याचं निदान करत होतो आणि आत्ता नुकताच झालेला गिलियाबारी सिंड्रोम, ज्याच्या आठवणी आपल्या सगळ्यांच्या मनात ताज्या आहेत, त्याच्याबद्दल मी आपल्याला सांगणार आहे. हा विषय निवडण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे साथीच्या रोगनिदानात असलेला प्रयोगशाळेचा मोलाचा वाटा हा सर्वसामान्यांपर्यंत पोचावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण लॅब म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर फक्त पॅथॉलॉजी असा विषय येतो, तर त्याच्याबरोबरच सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजेच मायक्रोबायोलॉजी आणि जीवरसायनशास्त्र म्हणजे बायोकेमिस्ट्रीच्याही प्रयोगशाळा असतात. आपण लॅबमध्ये साधी फास्टिंग ब्लड शुगर करतो, ही बायोकेमिस्ट्रीची टेस्ट आहे, किंवा डेंग्यू झाला म्हणून टेस्टिंगला सॅम्पल देतो, ही मायक्रोबायोलॉजी टेस्ट आहे. हे आपल्याला माहिती नसतं, आपल्याला वाटतं सगळं काही पॅथोमध्येच आहे, तर तसं नाही आहे. तर हा एक स्वतंत्र विषय आहे, याची पण तुम्हाला जाणीव द्यावी असं एक वाटलं. गिलियाबारी सिंड्रोमच्या आठवणी ताज्या असल्यामुळे मी या विषयाला पहिल्यांदा सुरुवात करणार आहे. आता हा गिलियाबारी हे नाव थोडंसं विचित्र वाटत असेल तर हे गिलियाबारी सिंड्रोम म्हणजे काय, तर गिया आणि बारी नावाचे 2 न्यूरोलॉजिस्ट होते. हे डॉक्टर पहिल्या महायुद्धाच्या वेळी म्हणजे 1916मध्ये फ्रेंच आर्मीमध्ये काम करत असताना जगात पहिल्यांदा या आजाराचं त्यांनी निदान 2 फ्रेंच सैनिकांमध्ये केलं आणि मग त्यांनी या आजाराचा उहापोह केलेला एक लेख म्हणजे याचं कारण, याच्यावर उपचार, याची लक्षणं, याचं सर्व विवेचन त्यांनी 1916मध्ये एका लेखाद्वारे प्रसिद्ध केलं, जेणेकरून पुढे असे आढळले रुग्ण तर त्यांना त्वरित उपचार मिळावे. आणि त्यांच्या या योगदानाच्या स्मरणार्थ किंवा या योगदानाबद्दल पुढे जाऊन ह्या ड्रॅगन्सो आणि क्लाउडिन या 2 सायंटिस्टनी त्यांच्या नावाने हा मस्क्युलर विकनेस नावाच्या आजाराला गियाबारी सिंड्रोम हे नाव दिलं. जेव्हा गिया आणि बारी यांनी 1916मध्ये लेख प्रसिद्ध केला तेव्हा त्यांनी त्याला फक्त मस्क्युलर विकनेस नाव दिलं होतं, पण 27 नंतर हा आजार गियाबारी सिंड्रोम किंवा GBS या नावाने सर्वांना माहिती झाला. आता ह्या आजाराबद्दल सांगायचं म्हटलं तर हा कसा होतो, तर आपल्याला माहिती असेल, वर्तमानपत्रात आपण गेल्या 2 महिन्यात त्याच बातम्या वाचत होतो की आपल्या शरीरातल्या ज्या नसा आहेत त्या किंवा नर्व्ज आम्ही ज्याला म्हणतो, त्याच्यावर आपल्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीज किंवा प्रतिकारशक्तीसाठी तयार झालेली जी प्रोटीन्स असतात ती हल्ला करतात आणि त्याच्यामुळे नर्व्ज निकामी होतात आणि आपल्या स्नायूंना विकनेस येतो. तसं बघायला गेलं तर हे सगळे जे GBSचे पेशंट्स आहेत किंवा रुग्ण आहेत, ह्यांना हे मस्क्युलर विकनेस किंवा स्नायूंची कमजोरता जाणवण्या लागण्यापूर्वी किंवा ही लक्षणं दिसायला लागण्यापूर्वी त्यांना 1-2 आठवडे आधी एक काहीतरी इन्फेक्शन झालेलं असतं की जे थोडंसं माइल्ड असल्यामुळे दुर्लक्षित होतं. कोणाला पोट बिघडलेलं असतं किंवा सर्दी खोकल्यासारखा आजार झालेला असतो, त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष झालेलं असतं आणि त्याच्यातनं ते 1 आठवड्याभरात बरेही झालेले असतात.
पण ह्या बरे होण्याच्या मागे त्यांच्या शरीराने तयार केलेल्या अँटीबॉडीज असतात आणि या अँटीबॉडीज त्या संसर्गजन्य जीवाणू विषाणूंना तर मारतातच, पण त्याचबरोबर आपल्या नसांवरही त्या हल्ला करतात आणि त्याच्यामुळे हा गियाबारी सिंड्रोमची लक्षणं त्या मनुष्यामध्ये किंवा रुग्णामध्ये दिसायला लागतात. आता याच्यावर ट्रीटमेंट काय, तर ह्या ज्या अँटीबॉडीज पेशंटच्या किंवा रुग्णाच्या रक्तामध्ये पसरलेल्या आहेत त्या रक्तातून पूर्ण काढून टाकायच्या. म्हणजे आपण जसं गाळणीने गाळतो तसं प्लाझ्माफेरेसिस म्हणतो आम्ही त्याला, की रक्तातल्या त्या सगळ्या काढून टाकायच्या किंवा त्यांना मारून टाकायला किंवा त्यांना निष्प्रभ करायला दुसऱ्या अँटीबॉडीज द्यायच्या. त्याला आम्ही इम्युनोग्लोब्युलिन थेरपी म्हणतो आणि स्टिरॉइड्स द्यायची. ह्या GBS आजाराचे प्रकारही या स्लाईडमध्ये मी दाखवलेत ते नमूद करावेसे वाटतात, कारण तुम्ही बऱ्याचशा आत्ता झालेल्या गियाबारी सिंड्रोमच्या काळामध्ये बघितलं असेल की काही रुग्णांमध्ये MFS निदान केलेलं असेल कागदांवर किंवा अमान लिहिलेलं असेल, तर हे काही नसून हा गियाबारीचाच एक प्रकार आहे. शरीरातल्या कुठल्या भागातल्या नसा कमजोर झालेल्या आहेत, कुठल्या नर्व्सवर त्यांनी अटॅक केला आहे, त्याच्यावर ह्या आजाराचे प्रकार ठरतात. सांगायचा उद्देश असाच की गियाबारीचे वेगवेगळे प्रकार होते. पहिली आपल्याला आठवते की पहिली ही केस आली आपल्या पुण्यामध्ये जानेवारी 9, 2025ला. गियाबारी सिंड्रोम हा काही पहिल्यांदाच पुण्यामध्ये आलेला नव्हता. दरवर्षी आपल्याकडे तुरळक केसेस येतातही, त्या पण त्याचा कुठेही गवगवा होत नाही. मग याच वेळी हा गवगवा होण्याचं कारण काय, तर एवढ्या थोड्या प्रमाणामध्ये म्हणजे छोट्या कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एकाच भौगोलिक एरियातले बरेच रुग्ण साढळणे म्हणजेच हा आउटब्रेक होता. तर याचं कारण काय हे शोधणं गरजेचं होतं, कारण भारतात हा पहिल्यांदाच झालेला होता. 2 वर्षापूर्वी असाच आउटब्रेक फ्रान्समध्येही झालेला होता, पण आपल्याकडे पहिल्यांदाच होता, त्यामुळे त्याची कारणं शोधणं गरजेचं होतं. आपल्याकडे सिंहगड रोड परिसरात म्हणजे नांदेड सिटी, धायरी, किरकिटवाडी, खडकवासला या एरियातले बहुतांश पेशंट होते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आल्यामुळे आम्हाला याचं कारण शोधणं किंवा मूळ शोधणं हे गरजेचं बनलं होतं, कारण त्याच्याशिवाय साथ आटोक्यात येणार नव्हती. मग कॉमन ह्यांच्यामध्ये काय फाइंडिंग असेल तर 3च गोष्टी होत्या, कारण जॉग्राफिकल एरिया एकच होता म्हटल्यानंतर एकतर पाण्याचा सोर्स, अन्नाचा सोर्स किंवा हवा. मग ह्या रुग्णांची जेव्हा आम्ही सखोल चौकशी केली, त्यांची हिस्ट्री आम्ही घ्यायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी सांगितलं की काही लोकांनी सांगितलं की हो थोडंसं पोट बिघडलं होतं पण झाले त्याला 1-2 आठवडे. काहींनी सांगितले हो जुलाब झाले होते, काहींनी सांगितलं त्याच्याबरोबर उलट्याही झाल्या होत्या. म्हणजे हे तर नक्की झालं की पोटातनं त्यांना पोटाचं काहीतरी इन्फेक्शन झालं होतं आणि त्याच्या पुढे हे झालं आहे. म्हणून मग आम्ही आधी पाणी तपासायला घेतलं. पाणी तपासायला घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये आम्हाला ज्या जीवाणूंनी किंवा विषाणूंनी हे जुलाब, डायरिया किंवा उलट्या होणं हे जे आजार होतात त्याचे जंतू त्याच्यात सापडले. पण तसेच जंतू जोपर्यंत आम्ही रुग्णांमध्ये शोधत नाही तोपर्यंत त्याला पुष्टी मिळणार नाही की ह्या दूषित पाण्यामुळेच हा आउटब्रेक झालेला आहे. या कालावधी म्हणजे 9 जानेवारीला पहिली केस आणि 8 मार्च म्हणजे 2 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ 225 संशयित रुग्ण पुण्यामध्ये आढळले. त्यापैकी 197 लोकांमध्ये निदान कन्फर्म झालं होतं आणि मी मगाशी म्हणले तसं की 90% 179 त्याच्यातले पूर्णपणे बरेही झाले. पण पहिल्यांदाच असं झालं की जवळजवळ 25 लोकांना ICUमध्ये ॲडमिट करायला लागलं, कारण त्यांना गंभीर लक्षणं दिसली. आता ही गंभीर लक्षणं कधी दिसतात तर बऱ्याच वेळेला असं होतं की या रुग्णांच्या श्वसन संस्थेतील नसांवर जेव्हा या अँटीबॉडीज हल्ला करतात तेव्हा त्या पेशंटला श्वासोश्वास घ्यायला त्रास होऊ लागतो आणि मग त्याला ICUची गरज लागते. व्हेंटिलेटरवर त्याला कृत्रिम श्वासोश्वास द्यायला लागतो. तर ह्या ICU पेशंटमधले 15 लोकांना आपल्याला व्हेंटिलेटर सपोर्टही द्यायला लागला आणि दुर्दैवाने 12 लोकांवर मृत्यू ओढवला. आता जेव्हा आम्ही ह्याची कारणमीमांसा शोधायचा प्रयत्न केला तेव्हा आमच्याकडे म्हणजे ससून हॉस्पिटलमध्ये 40 पेशंट्स ॲडमिट झालेले होते आणि आमच्याकडे त्यावेळी 27 लोकांचे त्यांच्यापैकी वेगवेगळे नमुने लॅबमध्ये तपासणीसाठी आले होते.
आता यावेळी म्हणजे जेव्हा त्यांना GBSची लक्षणं दिसायला लागली आहे, त्यावेळी मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं त्यांच्या शरीरामध्ये त्यांना काहीही पूर्वीच्या आजाराची लक्षणं राहिलेली नाहीत, पोट बरं झालेलं असतं. तेव्हा त्यांना कशामुळे पोट बिघडलं आहे हे 2 आठवड्याने शोधून काढणं हे सगळ्यात मोठं आव्हान आमच्या पुढे होतं. आम्ही लॅबमध्ये काय करतो याची एक थोडीशी झुळूक तुम्हाला दाखवते की प्रत्येक जीवाणूला खायला वेगवेगळी केमिकल्स लागतात आणि ती आम्ही या छोट्या डबीमध्ये, ज्याला आम्ही पेट्री डिश म्हणतो, त्याच्यामध्ये ती त्या जीवाणूंना पुरवतो. रुग्णाच्या नमुन्यात जर का तो जीवाणू असेल तर तो ते अन्न त्याचं खातो आणि वाढतो. रात्रभरात तो वाढतो आणि इथे तुम्हाला दिसेल असे हे डॉट डॉट टिंब जी दिसत आहेत ठिपके, ते म्हणजे अब्जावधी जीवाणू त्या एका थेंबामध्ये आहेत. हे एवढे फास्ट ग्रो होतात म्हणजे साधारण एकाचा 2 15 मिनिटात होतो. म्हणजे तुम्हाला कल्पना येईल की आम्ही ओव्हरनाईट त्यांना खायला दिल्यावर किती प्रमाणात ते वाढतात. आणि मग त्यांच्यावर आम्ही इथे या ट्यूब्समध्ये किंवा नळिकेमध्ये दाखवलेत, त्याच्यावर अशा वेगवेगळ्या केमिकलच्या टेस्ट लावून त्यांना कुठला हा जीवाणू आहे, हा तो डायरिया कॉझिंगच आहे का हे शोधून काढतो. रंग कुठला डेव्हलप झाला आहे त्याच्यानुसार. या सगळ्या प्रकाराला साधारणपणे 3 दिवसाचा कालावधी लागतो. आणि त्याची महत्त्वाची गरज अशी असते की रुग्णाचे जे नमुने घेतलेत त्या नमुन्यांमध्ये हे जीवाणू जिवंत असले पाहिजेत, तरच त्यांना खायला दिलं. आता मेलेल्या माणसाला खायला दिले उपयोग काय? जर ते जीवाणू जिवंत नसतील तर आम्ही हे काहीही केलं तरीसुद्धा त्याच्यातनं काही निष्पन्न होत नाही. आणि तसंच झालं की रुग्णांना सिम्पटम्स सगळे गेलेले होते. डायरिया कोणालाही नव्हता, पोट कोणाचंही बिघडलेलं नव्हतं, उलट्या नव्हत्या, मळमळ नव्हती आणि आम्ही त्यांची सॅम्पल घेतलेली होती. पण शोधायचं तर होतं. मग आम्ही काय केलं, काहीही निदान सापडत नाही आहे म्हटल्यानंतर 28 जानेवारीला आमच्या इथे संचालकांनी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीत चर्चा झाली की काही करा, पण ह्याच्यातलं शोधून काढायलाच पाहिजे की कशामुळे ह्या रुग्णांना हा आजार झाला आहे. मग आम्ही ही एक नवीन प्रणाली वापरली. तुम्हाला आता सगळ्यांना कोविडमुळे RT-PCR चाचणी माहिती झाली आहे. तर ही RT-PCR चाचणी ह्या मशीनमध्ये होते. पण या मशीनचं वैशिष्ट्य असं की 2 तासामध्ये 22 वेगवेगळे जीवाणू किंवा विषाणू जर का त्याच्यापैकी कोणीही रुग्णाच्या नमुन्यात असेल तर हे मशीन 2 तासात शोधून काढतं. त्याचा जनुक म्हणजे DNA किंवा RNA तो ते शोधून काढतो. मग ही पद्धत आम्ही आधी का वापरली नाही? तर किंमत, एकाची किंमत साधारणपणे 8,000 रुपये एका नमुन्याची टेस्ट करायची. तर पण संचालकांनी सांगितलं हरकत नाही, आपल्याला शोधायचं आहे, तुम्ही गो अहेड, तुम्ही ते शोधूनच काढा. मग आम्ही ही प्रणाली वापरली आणि तुम्हाला सांगते हे जे सगळे डायरिया कॉझिंग जे जंतू आहेत, हा व्हायरस, नोरो व्हायरस, रोटा व्हायरस, सॅपो व्हायरस, हे आम्हाला जे पीडियाट्रिक पेशंट होते, लहान मुलं होते, त्यांच्यामध्ये ह्याचे आम्हाला RNA सापडले. तर जे पेशंट होते, अडल्ट होते, जे वयस्कर होते, त्यांच्यामध्ये आम्हाला, तुम्ही सगळ्यांनी पेपरमध्ये वाचलं असेल की कॅम्पायलोबॅक्टर, तो कॅम्पायलोबॅक्टर देखील आम्हाला या प्रणालीद्वारे शोधता आला. आणि पहिल्यांदा असं झालं की GBSची लक्षणं दिसायला लागल्यानंतर सुद्धा मोर दॅन 50% लोकांमध्ये आम्ही त्याचं कारण शोधून काढू शकलो की कशामुळे हा झाला असावा. हा आम्ही आमचा पहिल्यांदा सक्सेस समजलो की अरे, नाहीतर आत्तापर्यंत आम्ही म्हणजे जवळजवळ 20 वर्ष झाली असतील, मी नुकतीच लेप्टोस्पायरावर काम करायला लागले होते, तेव्हा एक लहान मुलामध्ये गियाबारी सिंड्रोमची लक्षणं दिसायला लागली होती आणि त्याचं सॅम्पल आमच्याकडे आलं होतं. तर त्या नमुन्यामध्ये आम्हाला लेप्टोस्पायरा म्हणजे कावीळ करणाऱ्या या जीवाणूचे त्याच्यामध्ये आम्हाला अँटीबॉडीज सापडल्या होत्या आणि त्याच्यावरनं आम्ही त्याचं निदान केलं होतं. तो आम्ही लेख मासिकातही छापला होता. हे छापण्याचं किंवा सांगण्याचा उद्देश असा असतो की जगामध्ये पुन्हा जर का असे काही रुग्ण आढळले तर त्यांना काय पद्धतीने किंवा कुठल्या दिशेने त्याचं निदान करत जावं आणि काय त्याला उपचार करावे ह्याचं लोकांना रेडी रेकनरसारखं मिळावं हा असतो. आता आपण दुसऱ्या आउटब्रेककडे किंवा उद्रेकाकडे वळू. कोविड-19 पॅन्डेमिक हा पूर्ण जगभर पसरलेला असल्यामुळे त्याला आपण आउटब्रेक असं नाव देत नाही. आउटब्रेक म्हणजे एखाद्या छोट्याशा भौगोलिक भागात झालेला, तर पॅन्डेमिक म्हणजे जगामध्ये सगळा पसरलेला. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा पूर्ण जगभर पसरलेला होता हळूहळू.
सुरू झाला हा 2019च्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आणि त्यावेळी हळूहळू चायनामध्ये वुहान नावाचा जो एरिया आहे त्या ह्याच्या राज्यातनं हळूहळू त्याच्या बातम्या यायला लागल्या होत्या, वेगवेगळ्या नावाने येत होत्या. काही वेळेला त्याला वुहान करोना व्हायरस, काही वेळेला करोना व्हायरस आउटब्रेक किंवा वुहान निमोनिया, अशा वेगवेगळ्या नावाने त्याच्याबद्दल बातम्या येत होत्या. मग लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला की अरे हे एवढे वेगवेगळे आजार येत आहेत की काय ॲट अ टाईम. मग जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच ज्याला आम्ही WHO म्हणतो, यांनी त्याला नाव दिलं. सुरुवातीला त्यांनी त्याला नाव दिलं 2019 nCoV, म्हणजे नवीन आलेला करोना व्हायरस म्हणून N. पण त्याच्यापतही त्यांना असं वाटलं की हे ॲक्यूट रेस्पिरेटरी डिसीज हे खूप लांबलचक होते, त्याने सगळ्या सर्वसामान्य जनतेला कळावं असं त्याचं नव्याने फेब्रुवारी 2020ला नामकरण केलं COVID-19. आता ह्या COVID-19ची जर का आपण फोड केली तर पहिला जो अल्फाबेट आहे CO, त्याचा अर्थ करोना, VI म्हणजे व्हायरस, म्हणजे हा करोना व्हायरस किंवा करोना विषाणूमुळे होतो म्हणून, आणि त्याचा हा आजार डिसीज आणि कधी सुरू झाला तर 2019मध्ये, म्हणून त्याला COVID-19 हे नाव दिलं की सर्वसामान्यांना लगेच ते कळेल. आपल्याकडे पहिली केस म्हणजे भारतामध्ये पहिली केस आली जानेवारी 2020मध्ये, पण पुण्यापर्यंत तो आजार पसरायला 2 महिने गेले. पुण्यात पहिली केस आली मार्च 9, 2020ला. हे एक जोडपं होतं की जे दुबई ट्रिपला गेलेलं होतं त्यांच्या मुलीबरोबर. आयोजकांनी आयोजित केलेल्या एका ट्रिपमध्ये ते गेले होते. परत आल्यानंतर त्यांना थोडंसं घसा खवखवणे, ताप वगैरे त्रास व्हायला लागला म्हणून फॅमिली डॉक्टरच्या मदतीने औषधं घेतली. 2-4 दिवस बरं वाटलं. परत त्रास सुरू झाला. मग त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं की नाही, तुम्ही फॉरेन ट्रिप करून आलेला आहात तर तुम्ही नायडू हॉस्पिटलला जा आणि एकदा टेस्ट करून घ्या. मग त्यांनी तपासणीसाठी नायडू हॉस्पिटलला गेले 7 तारखेला आणि 9 तारखेला म्हणजे 2 दिवसांनी त्यांच्या हातात रिपोर्ट आला की त्यांना संसर्ग करोना व्हायरसचा झालेला आहे. म्हणून 9 मार्च 2020ला आपण म्हणतो की पुण्यात पहिली केस आली. हे जर का आधीच गेले असते तर कदाचित 2-3 मार्चलाच त्याचं निदान झालं असतं. लगेचच 2 दिवसांनी म्हणजे 11 तारखेला 2 व्यक्ती US मधून परत आल्या होत्या पुण्यामध्ये आणि त्यांना लागण झालेली लक्षात आली. त्यांचं कारण US हे हॉटस्पॉट त्यावेळी आयडेंटिफाय झालं होतं, त्यामुळे विमानतळावरच त्यांचं टेस्टिंग झालं. ह्या लोकांचं का झालं नाही, कारण हे अबुधाबी मार्गे आले आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये अबुधाबी हॉटस्पॉट नव्हता, त्यामुळे हे थेट मुंबईहून विमानतळावर आले आणि मुंबईहून पुण्याला टॅक्सीने आले. एवढा सगळा तुम्हाला डिटेल सांगायचा उद्देश, हे ज्या टॅक्सीने आले तो टॅक्सी ड्रायव्हरही 4 दिवसांनी इन्फेक्ट झाला, कारण तो 3 तास त्यांच्याबरोबर होता. त्याच्यानंतर 13 मार्चला ह्या दुबई ट्रिपमधले 2 जणं आपल्याच नातेवाईकांकडे पिंपरी चिंचवडला गेले होते. ट्रिपवरनं आल्यानंतर जाता जाता भेटून जाऊया ह्याने, आणि न परदेशवारी केलेले हे पिंपरी चिंचवडकरही यांच्यापासून इन्फेक्ट झाले. अशा रीतीने मार्च 9 ते 13/9 या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये पुण्यात 13 पेशंट जमा झाले आणि बघता बघता ही संख्या वाढली. म्हटल्यानंतर 18 मार्च 2020ला आरोग्यमंत्री महोदयांनी पुण्यामध्ये बैठक घेतली की आता ह्याचं काहीतरी करायला पाहिजे. या स्पीडने जर का वाढायला लागले तर ते हाताबाहेर जाईल. कारण NIVच तोपर्यंत म्हणजे जानेवारीपासनं रादर डिसेंबर 2019पासनं फक्त नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी म्हणजे NIV जी आहे ही एकमेव संस्था होती की जी करोना व्हायरस करता RT-PCR टेस्टिंग करत होती. पण मग केरळमध्ये जानेवारीत आला, मग तिथून सॅम्पल यायला लागले. हळूहळू भारतभरातनं त्यांच्याकडे नमुने यायला लागले आणि ते त्यांच्या कंट्रोल बाहेर झालं की एवढं त्यांना हँडल करणं शक्य होत नाही. मग मंत्री महोदयांनी 18 तारखेच्या बैठकीत ठरवलं की आपण अजून एक शासकीय लॅब सुरू करूया. त्या बैठकीला आमचे अधिष्ठाता डॉक्टर अजय चंदनवाले सरही गेले होते. त्यांना विचारलं की तुम्ही घेता का हे काम अंगावर. सर म्हणले की NIVची लोक मदत करत असतील तर घेतो आम्ही. झालं. 19 तारखेला मला पाठवण्यात आलं की जा आणि बघून ये तिथे काय करायचं ते. तुम्हाला वाटेल की हीच का गेली, तर बैजी वैद्यकीय महाविद्यालयाच्या
RT-PCR लॅबमध्ये त्यावेळी मी इन्चार्ज म्हणून काम करत होते आणि माझा PhDचा टॉपिकही PCR-वरच होता. त्यामुळे ह्या व्यक्तीला सखोल ज्ञान आहे तर ही हे हँडल करू शकेल अशा ह्याने मला अधिष्ठातांनी पाठवलं. मी बघून आले की एवढ्या मोठ्या प्रमाणावर कसं करतायत, काय करतायत. आणि त्यांनी बरोबर येताना मला 2 नमुने दिले. हे याच्यातला एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे. तुम्ही ते टेस्ट करा आणि कुठला पॉझिटिव्ह आहे आणि कुठला निगेटिव्ह आहे ते आम्हाला संध्याकाळपर्यंत सांगा. बरं म्हटलं. परत आलो, आम्ही टेस्टिंग केलं आणि टेस्टिंग करून आम्ही त्यांना रिपोर्ट पाठवला. आणि त्याचवेळी आमच्याकडे महाविद्यालयामध्ये पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी डॉक्टर म्हैसेकरांनी बैठक घेतली. कारण पेशंट यायला लागले होते. ससूनमध्ये तेवढी रुग्णांची व्यवस्था होती आहे का, व्हेंटिलेटर आहेत का, ICU आहे का वगैरे वगैरे साठी बैठक होती. त्याचबरोबर त्यांनी म्हटलं की मॅडम काय झालं तुमच्या लॅबचं. म्हटलं सर रिपोर्ट पाठवला आहे. आणि तेवढ्यात स्टेनोने सांगितलं की सर यांचा रिपोर्ट बिनचूक असल्याचं NIV-कडनं रिप्लाय आला आहे. झालं. त्याच संध्याकाळी म्हणजे दुसऱ्या दिवशी 19 तारखेला संध्याकाळी ठरलं की आता BJने काम सुरू करायचं. आणि 20 मार्च 2020ला आमची कोविडची RT-PCR लॅब सुरू झाली. बरं, सुरू झाली तेव्हा मला असं वाटलं नव्हतं की एवढी आपल्याला सॅम्पल्स करायला लागली होती. आणि आम्ही करत होतो पण किती, तर वर्षाला फार तर फार 100-200, सगळ्यात जास्त म्हणजे 500. आणि ते सुद्धा कोणासाठी, तर विद्यार्थ्यांचे संशोधन प्रबंध असायचे. म्हणजे त्याला काही घाई नव्हती की आत्ताच्या आत्ता रिपोर्ट द्या. संशोधन आहे ते चालू राहतं आहे वर्षभर. तशी ती सवय. पण हे म्हणजे कसं, सकाळी आलं की संध्याकाळी रिपोर्ट द्या. म्हटलं कितीसे पेशंट येणार आहेत ससूनमध्ये, सगळ्यांना तर काय प्रायव्हेटलाच जाणंच प्रिफर करतात. जे काय येतील त्याला आपण मॅनेज करू शकू असा समज झाला. पण तो थोड्याच दिवसामध्ये माझ्या लक्षात आलं की हे काही आपल्याला वाटतं तितकं सोपं नाही आहे. पहिले 2 दिवस म्हणजे मार्च 20 ते 22 या 2 दिवसामध्ये आमच्याकडे 50 सॅम्पल नायडू हॉस्पिटलकडनं आली. आणि 50 झाल्यानंतर त्या रिपोर्ट पाठवला. मग त्या नायडूच्या डॉक्टरांचा मला फोन आला, मॅडम ज्या रुग्णांचे नमुने आम्ही तुमच्याकडे पाठवले ना तेच आम्ही NIVलाही पाठवले होते त्यांचे, आणि तुमचे आणि त्यांचे रिपोर्ट बरोबर जुळतायत की. म्हटलं म्हणजे काय, आम्ही तीच टेस्ट करतोय ना. मग झालं. 23 मार्चला आम्हाला ICMR-कडनं परवानगी मिळाली. युजर नेम पासवर्ड मिळाला. कारण तुम्हाला आठवत असेल की प्रत्येक रुग्णाचा अहवाल ICMR-च्या पोर्टलवर अपलोड करायला हवा होता. त्यामुळे 23 मार्चला आम्हाला तो युजर नेम पासवर्ड मिळाला. आणि अशा रीतीने आमची 23 मार्च 2020ला लॅब सुरू झाली. ह्या पद्धतीने आम्ही सॅम्पल करत होतो. सॅम्पल आलं की ह्या चित्रात जर बघितलं तर ते इतकं सोपं वाटतं की काय, सॅम्पल घ्यायचं, एका नळीमध्ये घालायचं, त्याच्यातनं ते लॅबमध्ये काय त्याचा RNA काढायचा, त्याचा RT-PCR मशीनमध्ये काढायचा आणि रिपोर्ट द्यायचा. पण जेव्हा ते तुमचं सॅम्पल येतं तेव्हा ते त्या नळीमध्ये घातल्यानंतर ती जी स्वाब स्टिक असते ना ती सुद्धा तोडणं हे एक जिकरीचं काम असतं. त्याला ती घट्ट लावली नाही तर ते सगळं सॅम्पल लीक व्हायचं. म्हणून ते प्लास्टिकच्या पिशवीत घालायचं. आणि मग ते लॅबमध्ये आल्यानंतर 50 सॅम्पल आली की त्या सगळ्यांना आधी पिशवीतून बाहेर काढा, त्यांना यादीनुसार ओळीने लावा. मग त्याच्यानंतर ह्या अशा छोट्या त्यांना नंबर द्यायचे आमचे लॅबचे, कारण ते त्या कॉम्प्युटरला फीड होणार म्हणून नंबर द्यायचे. आणि हे सगळं काम करण्याकरता आमचा टेक्निशियन असं हे PPE किट घालून की त्याला इन्फेक्शन व्हायला नको म्हणून आतमध्ये जाण्यापूर्वी हे किट घालायचा. आणि मग ह्या अशा बायोसेफ्टी हुड आम्ही म्हणतो त्याच्यामध्ये तो ती एक पिशवी काढणार, त्याच्यात हे ओळीने लावणार आणि मग या छोट्या ट्यूबमध्ये घेऊन ह्या सेंट्रिफ्यूज नावाच्या मशीनमध्ये ते ठेवायचं. RNA काढायला वेगवेगळी केमिकल काढून 12 सॅम्पलना आम्हाला 2 तास लागायचे. त्याच्यानंतर तो RNA आम्हाला दुसऱ्या एका ह्याच्यात घ्यायला लागायचा, ह्या प्लेटमध्ये त्याच्यात केमिकल घालायची. हे सगळं ह्या बायोसेफ्टी उघड्याने नाही, म्हणजे आपण इकडे पोळ्या लाटतोय भाजी टाकली आहे असलं काही नाही, ते एकानंतर एकच करायला लागायचं. आणि मग नंतर ते या RT-PCR मशीनमध्ये टाकायचं. बरं, RT-PCR मशीनमध्ये टाकलं आणि संपलं काम असं नव्हतं. 2 RT-PCR टेस्ट सुरुवातीला करायला लागल्या होत्या जवळजवळ ऑगस्ट 2020पर्यंत. पहिल्यांदा आम्ही काय बघायचो की दिलेला नमुना हा माणसाचाच आहे की नाही. लोक काही करायचे हो. आम्ही जेव्हा नंतर ट्रेनिंग घेत होतो ना तेव्हा एका डॉक्टरांचं की कसं सॅम्पल घ्या, कसं पाठवा वगैरे, काय काळजी घ्या वगैरे, तेव्हा त्यांनी विचारलं मला, मॅडम जर आम्ही नुसतीच ती स्वाब स्टिक घालून पाठवली तर तुम्हाला कळेल का हो. म्हटलं कळेल ना. कसं काय कळेल.
म्हटलं अहो पहिल्या टेस्टमध्ये आम्ही तेच बघतो की तुम्ही नमुना कोणाचा घेतला आहे का नुसतीच काडी पाठवली, आम्ही पुढली टेस्ट लावणारच नाही ना. त्यामुळे 2 टेस्ट होत्या, पहिली स्क्रीनिंग टेस्ट आणि दुसरी होती ती कन्फर्मेटरी टेस्ट. पहिल्या ह्याच्यात माणसाचा नमुना आला आहे का आणि त्याच्यामध्ये करोना व्हायरसचा RNA आहे का. दोन्हीला जर का पॉझिटिव्ह सिग्नल आला तर मग दुसरी टेस्ट लावणार. त्याच्यामध्ये तो जो करोना व्हायरस आहे तो कोविड डिसीज करणाराच आहे का, त्याचाच तो RNA का, हे दुसऱ्या टेस्टमध्ये. म्हणजे ह्याला 3 तास, ह्याला 3 तास, पहिले 2 तास झाले. म्हणजे 8 ते 10 तास काही केलं तरी रिपोर्ट निघायचा नाही. आणि लोकांना वाटायचं अरे 100 सॅम्पलची कपॅसिटी आहे, एवढा वेळ का लागतो. पण मशीनमध्ये एकदा ते सॅम्पल गेलं, मग तुम्ही 2 घाला नाही तर 100 घाला, वेळ तितकाच लागणार आहे हे लक्षात यायचं नाही. मग तुम्ही जर का एकदम पाठवली तर मी एकदम 100चा रिपोर्ट काढेन, पण जर का आत्ता 4 आणि 2 तासांनी 4 पाठवली तर पहिल्यांदा 4चा रिपोर्ट बाहेर निघेल, पहिली टेस्ट झाल्यानंतर दुसरे लावले जातील. हे पण लोकांना समजून सांगायला लागत होतं. आणि बघता बघता म्हणजे 23 मार्चला सुरू झालेलं काम बघता बघता एवढं वाढलं की 8 एप्रिलच्या वर्तमानपत्रात टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी आली की ह्या मॅडम 16 तास लॅबमध्येच आहेत. इलाजच नव्हता, त्याच्याशिवाय रिपोर्टच जाणार नाही. कारण गाईडलाईन्सच अशा होत्या ICMRच्या की तुमच्याकडे सॅम्पल नमुना रुग्णाचा आला की 24 तासाच्या आत त्याचा रिपोर्ट रुग्णाला तर द्यायचाच पण आम्हालाही कळवायचा. त्यामुळे एवढा वेळ घालवायला आमची सुरुवात झाली की 16 तास. बरं, लॅबमध्ये तुम्ही 16 तास घालवताय म्हणून घरी काय जाऊन झोपायचं हा प्रश्न नव्हता. माझ्याकडे माझ्या सासूबाई होत्या, 2011पासून त्या अंथरुणाला खिळलेल्या. त्यांना बरेच आजार होते, पाय कापलेला होता, रक्ताचा क्लॉट झाला म्हणून, अल्झायमर होता, त्यामुळे खाणं विसरल्यामुळे नाकात नळी. ह्यांना सकाळी 4:30 वाजता उठून आंघोळ घालायची, त्यांना तयार करायचं, त्यांचं खाणं तयार करायचं आणि निघायचं. लॉकडाऊनमुळे त्यांच्या सांभाळणारी बाई पण येत नव्हती, पण त्यांना पूर्णपणे सांभाळण्याचं आणि मला पूर्ण सपोर्ट देण्याचं काम माझ्या यजमानांनी केलं. ते स्वतःही डॉक्टर होते, पण त्यांनी सांगितलं तू जा, घरचं सगळं मी बघतो. मी रात्री 1:30 वाजता आल्यानंतर कुकर लावून आम्ही दोघं भात खात होतो, परत सकाळी 7 वाजता लॅबमध्ये जाऊन हजर. लॅबमध्ये नुसतीच सॅम्पल येताना आम्हाला बऱ्याच समस्यांना तोंड द्यायला लागलं. सगळ्यात पहिली समस्या आम्हाला जी लागली ती म्हणजे तुम्हाला त्या मगाशी ज्या मी ट्यूब्स दाखवल्या त्याचं शॉर्टेज. कारण जिथे आम्ही वर्षभरामध्ये 200-300 करत होतो त्या 2 दिवसामध्येच आमच्या 50-100 व्हायला लागल्या. आणि मग ते जो काय साठा होता तो संपायला लागला. आता आणायच्या कुठून. बरं, सरकारी यंत्रणेमध्ये खरेदी प्रक्रिया तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की किती किचकट असते. म्हणजे आधी तुम्ही मागणी करायची, मागणी पत्र द्यायचं, मग जर का निधी असेल तर त्याला मान्यता मिळेल, मग दरपत्रकं मागवायची, मग दरपत्रकाचं मग तौलनिक किती लोकांनी दिले पुरवठादारांना त्याचा तौलनिक तक्ता करायचा आणि मग जो न्यूनतम दर देईल त्याला ती ऑर्डर मिळायची. ही सगळी प्रोसिजर करायला वेळच नव्हता. बरं, ही प्रोसिजर करणार कोण. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कोणीच नव्हता, कारण ते काही पेशंटशी रिलेटेड नव्हते, ते सगळे लॉकडाऊनमध्ये. मग हा आणायचा कुठून सगळा कन्झ्युमेबलचा साठा. मग आम्ही आमचे जे नेहमीचे पुरवठादार होते त्यांना फोन केले. मग त्यांनी सांगितलं मॅडम आम्ही लॉकडाऊनमुळे येऊ शकत नाही आहे आणि आमचं गोडाऊनमध्ये एकाकडे एकाकडे ते. मग डीन सरांकडे गेले. म्हटलं सर काय करायचं, PO ऑर्डर तर नाही, परचेस ऑर्डर नाही, कोण देणार. मला म्हणले बघ तुझ्या नावावर कोणी देतं आहे का तुला. तुम्हाला खोटं वाटेल, मी मे बी म्हणतात ना की आपण चांगलं काम करत असेल तर देव आपल्या पाठीशी असतो. थोडं नाही, मी जवळजवळ 13 ते 14 लाखाचं सामान बिना परचेस ऑर्डर वेगवेगळ्या पुरवठादारांकडनं केवळ गुडविलवर गोळा केलं. त्यांना प्रत्येक वेळी सांगत होते माझ्याकडे लगेच पैसे मागू नका, केव्हा देईन माहिती नाही, पण वेळ आली तर शेवटी माझ्या पदराचं पडून देईन. मग वाढत गेलं म्हटल्यानंतर मला थोडंसं टेन्शन यायला लागलं की अरे 1-2 लाख होते तोपर्यंत ठीक आहे, पण 14-15वर गेली रक्कम म्हटल्यानंतर धडधड व्हायचं की यांनी मागितलं तर आपण कुठून देणार. मग अधिष्ठातांना विचारलं, म्हटलं सर काय करायचं. कर्मधर्म संयोगाने किंवा आमचं ससूनमध्ये रुग्णसेवा कोविडची जी काय चालू होती ते बघून बऱ्याच दात्यांनी आम्हाला देणग्या द्यायला सुरुवात केली होती. काही लोकांनी सामानाच्या स्वरूपात, काहींनी रोख. तर त्या रोख ज्या देणग्या होत्या कोविडसाठी वापरायला दिलेल्या त्याच्यातनं मग आम्ही यांची देयकं चुकती केली. हे झालं कन्झ्युमेबल्सचं. दुसरा प्रॉब्लेम जो आला तो म्हणजे आम्हाला ट्रेंड स्टाफ
ह्या सगळ्या प्रोसिजरला इतकं ते मायन्यूट अमाऊंट घ्यायला लागते ना कमीत कमी, की त्याच्यासाठी स्किलफुल किंवा कुशल कामगार म्हणतात तशा पद्धतीचा माणूस असेल तरच ते जमतं. बरं, आमच्याकडे त्या RT-PCR लॅबमध्ये ज्या तंत्रज्ञ होत्या, ज्या टेक्निशियन होत्या, त्या नेमक्या फेब्रुवारी 20पासून वैद्यकीय रजेवर. त्यामुळे ट्रेंड पर्सन असा कोणीच नव्हता. मी एकटी आणि माझ्याबरोबरचा एक सहकारी. आम्ही दोघांनी दोन लोक ट्रेन करत गेलो आणि थोडे दिवसाकरता हा ट्रेंड स्टाफचा प्रश्न संपवायचा प्रयत्न केला. पण लोकांच्या मनातली भीती ती कशी घालवायची? बरं, त्यांना जबरदस्ती तर करून चालत नाही, त्यांची मानसिकता हे पण आपण सांभाळायला पाहिजे. त्याच्यामध्ये एक विनोदी किस्से होत गेले. एका टेक्निशियनची मी ड्युटी लावली. म्हटलं सोमवारपासून तुम्ही यायचं आता आठवडाभर. ते आलेले बघितले बरं का मी, आणि मी काम करायला लॅबमध्ये गेले. 8:02ची त्यांना ड्युटी दिलेली होती. बाहेर मी आले, माझ्या लक्षात नाही आलं की हे आत आलेच नाही, कारण ते एकदा PPE घातल्यानंतर कोण आहे हे पटकन कळायचं नाही. दुसऱ्या दिवशी मला सांगितलं की मॅडम काल ते आलेच नाहीत. मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना पकडलं. म्हटलं चला, घातलंय ना तुम्ही PPE, मी तुमच्याबरोबर येते आणि तुम्हाला दाखवते काय काम करायचं. मग ते आत आले. म्हटलं आपण अगदी सोप्या कामापासून सुरुवात करू. ही जी सॅम्पल्स आली आहेत ना, याची मी एंट्री करते, तुम्ही फक्त सॅम्पल हातात धरा आणि नाव सांगा. आम्ही लिहायला सुरुवात केली. एक 10 मिनटं झाली आणि माझ्या रजिस्टरवर असा पाण्याचा थेंब पडला. मला असं वाटलं की बहुतेक ACचं पाणी पडतंय, कारण लॅबमध्ये AC तर कंपल्सरी होता. मी बघितलं वरतून तर पाणी पडत नाही आहे. परत एक 5-10 मिनटांनी दुसरा एक पडला. मी म्हटलं, अहो तुमच्या हातातून पाणी का पडतंय? काय केलं असावं त्यांनी? त्या एवढ्या जाड प्लास्टिकच्या PPE किटच्या आत माणसाने रेनकोट घातला होता. म्हणजे माणसाच्या मनात किती भीती असावी. मी म्हटलं, अहो तुम्ही डिहायड्रेट होऊन पडाल इथे चक्कर येऊन, आधी ते बाहेर जा आणि तो रेनकोट काढा आणि फक्त PPE घाला. पण मी त्यांना रागवू शकत नव्हते, कारण त्याचा त्यांनी धसका घेतला तर काय. म्हणजे अशा छोट्या छोट्या जमती घडत होत्या. आमचा एक स्टेनो की जो त्या ICMRच्या साईटवर सगळे रिपोर्ट अपलोड करत होता, त्याच्याबरोबर मी रात्री 11-11:30 होते आणि त्याला म्हटलं उद्या लवकर ये आणि सकाळी 7 वाजता आपण ह्या एंट्र्या संपवून टाकू, म्हणजे 8च्या मीटिंगला आपलं तयार असेल. बरं म्हणलं. मी 7 वाजता पोचले, माणसाचा पत्ताच नाही. 7:45ला त्याला फोन केला. म्हटलं काय रे, काय झालं? म्हटलं मॅडम मी निघालाय. हो, पोलिसांनी अडवलं. तो राहत होता नगर रोडला आणि हा निघाला तर पोलिसांनी लॉकडाऊनमुळे हा निघाला म्हणून अडवलं. म्हटलं पण का अडवलं? तुला तर मी पास दिला होता. तो रात्री निघताना लॅबमध्येच राहिला म्हणला मॅडम. म्हटलं बरं ठीक आहे, मला म्हटलं फोन दे त्या पोलिसाला, मी बोलते त्याच्याशी. म्हणून त्या पोलीस कर्मचाऱ्याशी मी बोलले. तो म्हटला मी नाही बोलत, आमच्या साहेबांशी बोला. म्हणून त्याने साहेबांना फोन दिला. मग मी त्या इन्स्पेक्टरशी बोलले की मी अमुक बोलते आणि तुम्ही जो थांबवून ठेवला आहे माणूस तो कसा गरजेचा आहे, तो कोविड लॅबमध्ये काम कर. मी नुसतं म्हणायचा अवकाश होता की तो कोविड लॅबमध्ये तो लिटरली पोलीस कर्मचारी 5 फूट उडून गेला, अक्षरशः शॉक बसल्यासारखा त्याच्या पासून बाजूला. जा लवकर. मला त्या माणसाने परत आल्यानंतर सांगितलं की मॅडम तुम्ही काय बोललात? तो माझ्यापासून असं एकदम लांब गेला, जा म्हणून पटकन किल्ली टाकली माझ्या अंगावर. म्हणजे केवळ तो माणूस कोविड लॅबमध्ये काम करतोय म्हटल्यानंतर आपल्याला होईल का संस्कार, ही भीती. अशा वेगवेगळ्या गमती जमती घडत होत्या. बरं, हा जो फोबिया किंवा लोकांच्या मनातली भीती, याची अजून एक गंमत. पहिल्या लाटेमध्ये आपण सगळ्यांना माहिती आहे की 3 लाटा आपण अनुभवल्या. पहिल्या लाटेमध्ये लोकांची मानसिकता नव्हती की रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तरी तो नक्की आपलाच आहे का. पहिला ठपका लॅबमध्ये काहीतरी गडबड झाली, आपण येऊच शकत नाही पॉझिटिव्ह, हे ठाम. बरं, त्यांना पटवायचं तरी कसं? रात्री 10-10:30च्या सुमाराला एक VIP पेशंट आला. संध्याकाळी त्याचा रिपोर्ट दिला होता बरं का पॉझिटिव्ह. माझा नाहीच आहे हा रिपोर्ट. म्हणून तो OPDत परत सॅम्पल द्यायला म्हणून आला. माझ्यासमोर सॅम्पल टेस्ट करा, माझा विश्वास नाही. म्हटलं अहो तुमचा आत्ताच रिपोर्ट दिला आहे मी, तर लगेच घेऊन नाही चालणार. कसं नाही चालणार? म्हटलं हे बघा, या टेबलवरनं मी एकदा फडकं फिरवलं, दुसऱ्यांदा फिरवलं तर त्याला काही धूळ लागेल का? सगळं जे काय आहे ते पहिल्याच फडक्यावर गेलं ना. मग तसंच आहे, तुमच्या नाकात एकदा काडी घातली होती, त्या स्वाबवर सगळं आलं. आता दुसऱ्यांदा लगेच घेतल्यानंतर काय येणार आहे? तो फॉल्स निगेटिव्ह होईल. आणि मग तुम्ही काय कराल? तुम्ही घरी कुटुंबाबरोबर मजेत वेळ घालवाल, त्या सगळ्यांना इन्फेक्शन द्याल आणि नंतर म्हणाले या लॅबचा रिपोर्ट चुकीचा होता. आता कसं सगळ्यांना इन्फेक्शन झालं? त्याच्यापेक्षा हा पहिला रिपोर्ट आहे, हा मान्य करा. 4 दिवस
क्वारंटाईन व्हा, आयसोलेट व्हा, विलगीकरणात राहा ना. नाहीतरी तुम्ही आज मुंबईहूनच आला होतात ना, 8 दिवस बाहेरच होतात ना, मग अजून 4 दिवस राहा. जेव्हा आपलं कुटुंब पण इन्फेक्ट होईल हे त्याला सांगितलं, तेव्हा त्याला कळलं की हा रिपोर्ट फक्त आपल्यासाठी महत्त्वाचा नसून आपल्या कुटुंबियांच्या संरक्षणासाठी पण महत्त्वाचा आहे. अशा बऱ्याच गमती घडत होत्या. शिफ्ट ड्युटी. प्रयोगशाळेमध्ये मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटला किंवा सूक्ष्मजीवशास्त्र विभागात वर्षानुवर्ष फक्त 10 ते 5 ही काम करण्याची आमची सवय. कारण आउटब्रेक काय फारसे येत नाहीत आणि आपल्याला काही काम करायला लागत नाही. कोविडमध्ये पहिल्यांदा असं झालं की एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करतंय आणि सॅम्पल सापडत नाहीत म्हणून शिफ्ट ड्युटी सुरू झाल्या. बरं ती सवय नाही. बरं लॉकडाऊन, रात्री कोणा फिमेल टेक्निशियनला ठेवलं तर तिला सोडायला कोण जाणार. तुम्हाला सांगते, रात्री 11:30 वाजता मी एखादी पिंपरीला राहते तिला नाशिक फाट्यापर्यंत सोड, वाघोलीला राहते का तिला त्या ह्याच्या चंदननगरपर्यंत सोडून ये, असं करत मग मी माझ्या घरी जायची. म्हणजे मी तिला संरक्षण आहे, ती माझं संरक्षण. असंच एक दिवस काय झालं, आम्ही निघालो घरी आणि मी सगळं लॉकडाऊन असल्यामुळे फार तर फार 10 मिनटं लागायची मला ससूनमधनं घरी जायला. मी घरी पोचतच होते आणि त्या एका टेक्निशियनचा फोन आला. म्हटलं काय झालं. मॅडम माझ्या गाडीतलं पेट्रोल लीक होऊन गाडी बंद पडली आहे. म्हटलं कुठे आहेस तू. म्हणली स्टेशनच्या चौकात, पुणे रेल्वे स्टेशनच्या चौकात. मला जे धडधडलं की म्हटलं आता ही मुलगी तिथे काय करेल, रस्त्यात कोणी नाही, सुमसाम रस्ता, रात्रीचे 11:30 वाजून गेलेत. तिला मी म्हटलं तू असं कर, ती गाडी घेऊन ससूनमध्ये ये, मी 10 मिनटात पोचते आणि तुला घरी पोचवते. मी ससूनला परत उलटी गेले आणि बघितलं तर ही नाहीच तिथे. तिला फोन लावला, कुठे आहे तू. म्हणली मॅडम मी परत यायला लागले ना तर मला एक रिक्षावाला भेटला, मग मी त्याला विनंती केली की तू मला थोडंसं पेट्रोल देतो का पंपापर्यंत जाईस. तर त्याने मला पेट्रोल दिलं आणि मी पंपावर जाऊन पेट्रोल भरलं आणि घरापर्यंत गेले. म्हटलं अगं त्या रिक्षावाल्याचा बरं तुला भरोसा बसला आणि माझ्याबद्दल नाही. पण त्या क्षणी एवढी भीती होती की हिचं काय होईल. उलटी परत गेले आणि पण ती सुखरूप घरी पोचली. म्हटल्यानंतर रात्री 1:30 वाजता मी परत घरी आले. अशा या शिफ्ट ड्युटीच्या आमच्या कथा. ओव्हरबर्डन ऑफ द वर्क. जिथे आमच्या लॅबची कपॅसिटी, क्षमता किती आहे, तर तुमच्याकडे किती मनुष्यबळ आहे, ते किती शिफ्टमध्ये 2 लोक या ह्याने किती काम करू शकतात. तर आमची 500 होती. तर त्यांनी सांगितलं ठीक आहे थोडंसं स्ट्रेच करून तुम्ही 750 करा. तयार आहे म्हटलं. मग तुम्हाला मगाशी ती दाखवली त्या सगळ्या पद्धतीतनं 8 ते 10 तासामध्ये आम्ही कशी बशी 500 ते 700 सॅम्पल करत होतो. पण आम्ही एकदा करतोय म्हटल्यानंतर येणारे सॅम्पल्स वाढतच गेली. 500ची 600, 700, 1000, 1200 करता करता नाकी 9 यायला लागले. ट्रेन करून सगळे डिपार्टमेंटचे टेक्निशियन ट्रेन झाले तरी सॅम्पल संपेना. मग आम्ही शासनाला प्रस्ताव दिला की आम्हाला तुम्ही हे जे आम्ही सगळं मॅन्युअली करतो आहे ह्याने काही आम्हाला हा झेपणारा प्रवास नाही आहे, तर तुम्ही आम्हाला ऑटोमेटेड मशीन्स द्या. तुम्हाला सांगते मुख्यमंत्री फंडातून आम्हाला लगेच फंड रिलीज झाला आणि त्याच्यामुळे आम्ही वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट घेऊ शकलो. हे जे मशीन दाखवते हे 30 मिनिटामध्ये 100 सॅम्पलमधनं RNA काढायचं आणि आम्ही जेव्हा मॅन्युअली करत होतो तेव्हा 12 सॅम्पलला 2 तास लागत होते. म्हणजे तुम्ही कल्पना करा की आम्हाला किती वेळ एकेका ह्याला लागत होता. बरं नुसती सॅम्पल 500 यायची तर तुम्ही इमॅजिन करा की त्या वाणसामानाच्या पिशवीत 300 सॅम्पलचे 500 सॅम्पलचे असे बॉक्स घालून यायचे. प्रत्येक सॅम्पल त्या पिशवीमध्ये ते सगळे ओळीने लावायचे. मग त्याला नंबर घालायचे. बरं त्याच्यावर यादी यायची पण त्या ट्यूबवर कुठेही त्या जसं नंबर नसायचा की यादीतला हा 1 नंबर म्हणजे हे 1 नंबर. हे लावण्यामध्ये तुम्हाला खोटं वाटेल 3000 सॅम्पलला आम्हाला 5 तास लागायचे नुसतं एवढं लेबलिंग करायला. आणि लोकांना वाटायचं काय करतायत हे. मग शेवटी ठरवलं, त्यांना सगळ्यांना सांगितलं की हे असं चालणार नाही. तुम्हाला लगेच रिपोर्ट पाहिजे ना, तुमच्या यादीनुसार त्या ट्यूबच्या झाकणावर नंबर टाका, त्याच्याशिवाय मी घेतच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही काय टायपिस्ट नव्हतो, त्यामुळे तेवढ्या याद्या टाईप करणं आणि मग रिपोर्ट टाकणं हे एक दिव्यच होतं आम्हाला. मग तो एक स्टेनो काय करणार. मग त्यांना सांगितलं नाही, तुम्ही तुमच्या ज्या याद्या तयार करताय ना त्याची सॉफ्ट कॉपी आम्हाला ईमेल करायची, आम्ही त्याच्यावरच त्या पेशंटचं रिपोर्ट पाठवू. असं करून आम्ही त्याच्यावर सगळं उपाय शोधत गेलो आणि त्याच्यावर समस्यांना तोडगा काढत गेलो. मग हे एक मशीन आम्हाला मिळालं. साधारणपणे 1 कोटी याची किंमत आहे. पण याच्यामध्ये फक्त तुम्ही पेशंटचे नमुने ठेवायचे आणि सगळं त्या रोबोट करतो. सगळा रोबोटिक हँड आहे तो. ते RNA काढणं,
PCR लावणं, त्याचा रिपोर्ट देणं, हे सगळं त्या कॉम्प्युटरवर तुम्हाला दिसतं. 8 तासामध्ये 100 सॅम्पल निघाले. म्हणजे आम्ही म्हणतो की जसे आपण वड्याचे घाणे काढतो तसे आम्ही 40 घाणे दिवसाला RT-PCRचे काढत होतो. आणि मग विचारायचो, तुझे किती झाले, माझे किती झाले, पहिल्या शिफ्टमध्ये किती झाले, दुसऱ्या शिफ्टमध्ये किती झाले. पण ह्या मशिनरी आल्यामुळे आम्हाला ते पटापटा करणं शक्य झालं. दुसरा एक लोकांच्या मनात असा गोंधळ होत होता की तुम्हाला CT व्हॅल्यू नावाच्या ह्याने एक रिपोर्ट यायचा की 25 आहे, 30 आहे, 35 आहे अशा ह्याने. तर ते CT व्हॅल्यू म्हणजे लोकांना काय वाटायचं, जितका नंबर कमी तितकं चांगलं, म्हणजे काही हे नाही आहे. पण होतं ते उलटं, जितका नंबर कमी तितकं त्या ओरिजिनल नमुन्यामध्ये विषाणू जास्त. कारण त्या 40 आम्ही ज्या सायकल करायचो तर पहिल्यांदा जर का 2 असेल तर दुसऱ्या सायकलमध्ये 2चं 4 व्हायचं, 4चं 8, 8चं 16. आणि मग एका डिटेक्टेबल लेव्हलला कॉम्प्युटर प्रोग्रॅमला ते दिसेल, या लेव्हलला आलं तर ते कुठल्या सायकल नंबरला आलं त्याच्यावरनं तो रिपोर्ट व्हायचा की हे 15व्या सायकलला दिसायला लागलं, हे 20व्या सायकलला दिसायला लागलं. त्यामुळे जितका सायकलचा नंबर कमी तेवढं ओरिजिनल जास्त. हे लोकांना कळायचंच नाही. मॅडम तुम्ही काय म्हणताय इन्फेक्शन जास्त आहे, फक्त 15च तर आहे माझी व्हॅल्यू. अरे म्हटलं 15 आहे ना बाबा, 15व्या सायकललाच तुझं दिसायला लागलं आहे, 30व्या सायकललाही जायची वेळ आली नाही आहे. हे लोकांचे एक गैरसमज होत होते. नुसतं एवढंच आम्ही काम करतोय म्हणजे फक्त ससूनचेच पेशंट्स घेतोय असं नव्हतं. तर आम्हाला 24 शहरातली कॉर्पोरेशनची स्वाब कलेक्शन सेंटर तिथले नमुने यायचे आणि 21 जे होते ते ग्रामीण भागातले होते. तुम्हाला खोटं वाटेल, ही अर्बन सेंटर्सची नावं म्हणजे पार धनकवडी असेल, यरोडा मेंटल हॉस्पिटल, नंतर दळवी हॉस्पिटल, वानवडी, वडगाव शेरी, तुम्ही यू नेम द स्वाब सेंटर. आणि ते 96 होते, 96 पैकी 24 आमच्याकडे होते. आणि हेल्थ सर्व्हिसेसचे 21, म्हणजे पार अगदी नारायणगाव, लोणी काळभोर, भिगवण, इंदापूर, यवत, सासवड, अवसरी, दौंड, खेड, सगळीकडनं. दौंडची गाडी सगळ्यात शेवटी 12:30ला यायची आणि साताऱ्याची तर दर 3 तासांनी यायची. पण या सगळ्यांना हँडल केलं. आणि जिथे मी तुम्हाला म्हटलं की वर्षाकाठी आम्ही 100-200 करत होतो RT-PCR, ते वर्षाकाठीचे सॅम्पल्स आमची फक्त मार्च महिन्यातच संपली आणि त्या वर्षी आम्ही 1.5 लाख टेस्टिंग केलं. म्हणजे आमचा स्वतःचाच विश्वास बसला नाही जेव्हा आम्ही वर्षाच्या शेवटी काढलं. आणि ते सुद्धा जानेवारीपासून नाही, मार्च मध्यापासून, म्हणजे 23 मार्चपासून ते डिसेंबरपर्यंत 1.5 लाखावर सॅम्पल गेली. बरं, आमची एकमेव अशी लॅब होती की नंतर ऑगस्ट 2020ला ते रॅपिड अँटीजेन टेस्ट पण निघाली की जास्त इन्फेक्शन असेल तर ते रॅपिड अँटीजेन टेस्ट करायची, पॉझिटिव्ह असेल तर विलगीकरणात लगेच टाकायचं त्याला किंवा ट्रीटमेंट सुरू करायची. बऱ्याच ठिकाणी काय करायचे की वर्कलोड डिव्हिजन या ह्याच्याखाली पॅथॉलॉजीला अँटीजेन टेस्टिंग, तुम्ही मायक्रोबायोलॉजी RT-PCR करताय ना, मग पॅथॉलॉजीने हे करेल. मग सॅम्पल कलेक्शन, OPDमध्ये सॅम्पल कलेक्शनला माणूस बसायला कोणी नाही, तिथे पण आमचीच माणसं बसणार. अँटीजेन टेस्टिंगही आम्हीच करणार, RT-PCRही आम्हीच करणार, ICMRवर रिपोर्टही आम्हीच टाकणार, लोकांना त्या सेंटरला रिपोर्टही आम्हीच पाठवणार. बरं, या रिपोर्ट करण्याच्या ह्याच्यावरनं मजेशीर गमती, जेव्हा परदेशी जाण्याकरता आपल्याला निगेटिव्ह RT-PCRचा रिपोर्ट त्याची हार्ड कॉपी लागायची. बरं, ती आपण वेळेत घ्यावी तर तसंही नाही, कारण ती तुम्हाला नुकतीच पाहिजे, कारण इन्फेक्शन केव्हाही होऊ शकतं. त्यामुळे लवकरात उशिरा काय असतं तर मागच्या 48 तासातला किंवा 24 तासातला रिपोर्ट पाहिजे. त्याच्यापेक्षा इतक्या गमती जमती घडल्या. एक माणूस पुण्यातच राहणारं जोडपं कुठेतरी परदेशी निघालं होतं आणि जाण्यापूर्वी आईवडिलांना भेटायला म्हणून गावी गेलं. गावी गेल्यानंतर लक्षात आलं की आपण पुण्याला परत जाऊन सॅम्पल नमुना देईपर्यंत 48 तास काही मिळणार नाहीत आणि रिपोर्ट नाही आला तर काही जाता येणार नाही. त्यांनी तिथेच स्वाब कलेक्शनला दिलं आणि इथे रिपोर्ट शोधायला सुरुवात केली पुण्यात येऊन. आणि त्यांना असं वाटलं की तिथे दिला आपल्या मोबाईलवर रिपोर्ट येईल, पण तोपर्यंत मोबाईलवर रिपोर्ट येणं सुरू झालेलं नव्हतं. त्यामुळे त्यांना रिपोर्ट नाही. आम्ही टेस्ट केलं, रिपोर्ट पाठवला सेंटरला. आम्हाला काय माहिती की त्या पेशंटला परदेशी जायला पाहिजे. आणि त्या जोडप्याचा ती जी व्यक्ती होती ते होते रेडिओवर अनाऊन्सर, रेडिओ जॉकी. रात्री 10-10:30ला त्यांनी ते 2 गाण्यांच्या मध्ये अनाऊन्स करायला सुरुवात केली की हे असं झालं आहे आणि आम्हाला कसा रिपोर्ट मिळत नाही आहे. आणि
कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी घरी जाताना नेमकं त्या ड्रायव्हरने त्यांच्या तो रेडिओ लावला होता आणि ते ऐकलं. लावला मला फोन, मॅडम असं असं तो रेडिओवर अनाऊन्स करतोय, बघा आपल्याकडे आलं आहे का सॅम्पल. मी म्हटलं सर त्याला माझा नंबर द्या ना, पुण्याच्या ह्याच्यात मी शोधते, पण आता एवढ्या लोकांमध्ये कसं नाव आठवणार ना, तरी शोधलं पण नाही आहे. म्हटलं सर एक काम करूयात का, तुम्ही त्याला माझा नंबर द्या, मग मी शोधून देते त्याचा काय आहे आणि काय नाही. मग त्याने मला फोन केला. मग त्यांना विचारलं की कुठे दिला तुम्ही, लेण्याद्रीला. म्हटलं तुम्ही सॅम्पलचा रिपोर्ट कुठे शोधतात, आम्हाला वाटलं आम्हाला पुण्यात मिळेल. म्हटलं का, आम्ही पुण्यात राहतोय. लेण्याद्रीचा आम्हाला जुन्नर सेंटरमार्फत सॅम्पल आलेलं, जुन्नरला रिपोर्ट गेलेला, त्यामुळे त्यांना लेण्याद्रीलाही सापडला नाही पहिल्यांदा, कारण तो जायला नेक्स्ट डे सकाळी उडेल स्वॅब सेंटर तेव्हा जाणार. आणि ह्याची बायको तिथे एअरपोर्टवर असा जीव इथपर्यंत आलेला की आपले आता फ्लाईट चुकते की काय. मग म्हटलं शेवटी असं करा, तुम्ही त्यांचा नंबर द्या मला. त्या ICMRच्या साईटवर भरताना त्यांचा नंबर असतो. म्हटलं हा बरोबर नंबर दिला आहे का, कारण लोक तेही मजा करायची, नंबर चुकीचा द्यायचा. म्हटलं हा नंबर त्यांचाच आहे का, हो म्हणले. मग ICMRच्या साईटवरनं तो काढून त्याचा PDF करून तिला व्हॉट्सअपला पाठवला आणि अर्धा तास आधी त्या बाईने एंट्री मिळवून धावत धावत ते विमान पकडवलं. हे लोक काय काय करू शकतात. दुसरी एक मध्यंतरी जेव्हा थोडंसं सुरू झालं होतं तेव्हा एक पुणे गोवा सायकल करायचं होतं, त्यांना सायकलिंग करायचं होतं. ती टीम महाराष्ट्रात फिरण्याकरता थोडा काळ त्यांना टेस्टिंगची गरज नव्हती, पण बॉर्डर क्रॉस करताना लागायची. मग त्यांचा मला फोन आला, मॅडम आम्ही आता बेळगावपर्यंत आलो आहे आणि आम्हाला त्या रिपोर्टशिवाय कर्नाटक बॉर्डर क्रॉस करता येत नाही आहे, आता तुम्ही काहीतरी करा, आम्ही इथे बॉर्डरवर थांबलो आहे. म्हटलं किती लोक आहात तुम्ही, म्हणे आम्ही 5 जण आहोत. म्हटलं सॅम्पल कुठे दिली आहेत, येरवड्याच्या कुठल्या तरी सेंटरला. त्या सेंटरच्या लिस्टमधनं त्यांची नावं काढून त्यांना व्हॉट्सअपला तिथे नंबर, की का, तर जेणेकरून त्यांची सायकलची हे होऊ नये. एक रात्री साधारण 10-10:30 झाले असतील, एक जज असे घाबरत असे आत आले. म्हटलं काय झालं, म्हणे लॅब उघडी यायच्यावर माझा विश्वासच बसत नाही आहे. म्हटलं का, म्हणे अहो मी सॅम्पल दिलं त्या सेंटरला, उद्या सकाळी ते 10 वाजता सुरू होईल म्हणून सांगितलं, आणि माझ्या मुलाची तर सकाळचीच आहे, तो मेडिकलला ॲडमिशन घ्यायला चालला आहे, रिपोर्टशिवाय त्याला मिळणार नाही, म्हणून मी तिथे तो नंबर लिहिला होता, त्याच्यावर फोन केला, तर त्यांनी सांगितलं आपली सॅम्पल जातात ससूनमध्ये, तिथून घ्या रिपोर्ट. ससूनमध्ये शोधत ते आमची लॅब शोधत आले. म्हणले मी असं बघतच होतो, बरं सगळं ते आमचं काचेचं, आतमध्ये माणूस आहे की नाही हे बाहेरनं लवकर दिसणार नाही. मग त्यांना दाखवलं की नाही आम्ही सगळे काम करतो, आम्ही 24/7 इथे आहोत, तुमचं फक्त कुठून दिलं आहे ते सांगा. त्या माणसाला नंबर दिला. तेव्हा त्याने काय म्हणावं, मॅडम ससूनमध्ये इतकी चांगली बोलणारी लोक आहेत आणि एवढं चांगलं काम चालतं आहे, हे बाहेर कोणाला माहितीच नाही हो. या पद्धतीने आम्ही अशा गमती अनुभव घेत कामाचं हे वाढत होतं. 2020मध्ये 1.5 लाख केली, पण 2021मध्ये तो आकडा 4.5 लाखापेक्षा जास्त झाला होता. आणि सगळ्यात जास्त सॅम्पल दुसऱ्या लाटेमधली 76,790 एप्रिल महिन्यात 2021च्या एका महिन्यात एवढी. आणि त्या दिवशी, त्या एप्रिल महिन्यात तर एका दिवशी सगळ्यात जास्त आम्ही रिसीव्ह केली ती 4,539, कपॅसिटी 750. आणि ती बातमी मग आली की कोविड तपासणीत BJ अव्वल. आणि खोटं नाही सांगत, महाराष्ट्रातल्या ज्या वैद्यकीय महाविद्यालयांनी RT-PCR लॅब सगळ्यांनी सुरू केल्या, त्या सगळ्यांच्यामध्ये आमच्या लॅबने सगळ्यात जास्त टेस्टिंग केलेलं होतं. बरं एवढं करून स्वतःच्या पाठीवर शाबासकी मारून घेण्यासारखी सिच्युएशन तरी येत नव्हती. करून काय करू तर लोक शांत होतील. दुसरा एक प्रश्न आम्हाला येत होता ते म्हणजे मगाशी ज्यांनी सांगितलं तसं की आधी लोक प्रेफरन्स द्यायचे खाजगी हॉस्पिटलला, तिथे ॲडमिट व्हायचे, मग कधी खर्च परवडायचा नाही, कधी त्या हॉस्पिटलमध्ये ICU बेड अवेलेबल नसायचा किंवा असला तर व्हेंटिलेटर नसायचा, आणि मग ते अत्यावस्थ पेशंट सगळे ससूनमध्ये येणार. बरं येताना ते तिथे पेशावरनं वादावादी झाली असेल किंवा काही असेल, किंवा काही लोक तर भीतीपोटीसुद्धा टेस्टिंग करून घेत नव्हते, आणि मग आता श्वासच घेता येत नाही आहे, मग त्यांना माहीत असायचं की ते आपलं ऑक्सिजन चेक करायचं, हे करायचं, मग ते कमी झालं की धावत ससूनला. बरं
रिपोर्ट हातात नसताना त्यांना कोविड ICUत ठेवायचं का नॉन कोविड ICUत, हा एक मोठा प्रश्न होता. बरं 8 तास तर काही आम्हाला लागायचं, तेवढा वेळ तर काही ठेवणं शक्य नव्हतं. मग काय करायचं? मग आम्ही हे जे मशीन आहे हे तिथे OPDमध्येच बसवलं. जिथे स्वाप घेतो तिथे साईड लॅबमध्ये आम्ही ते बसवलं. या मशीनची खूबी अशी की 1 तासामध्ये त्या पेशंटच्या नमुन्यामध्ये कोविडचा जंतू किंवा ते RNA आहे किंवा नाही हे आम्हाला कळायचं जीन एक्सपर्ट नावाच्या मशीनने. त्यामुळे हे असे जे अत्यावस्था आलेले लोक होते त्यांना थोडंसं वाचवण्याचा आमच्याकडनंचा हा प्रयत्न होता. आणि त्याबदली आम्ही काय केलं, हे कॉर्पोरेशनकडनं घेतलं आणि ते त्याच्यावर रुटीन सगळ्या पेशंट्सचं करत होते. म्हणजे जे सिरियस नव्हते, अशा गंभीर रुग्ण नव्हते, त्यांचंही ते करायचे. दिवसाला 20-25. म्हटलं ते तसं नका, ते मशीन आम्हाला द्या. 24-25 आमच्या 100च्या लॉटमध्ये तुमचे निघून जातील. पण जे सिरियस 25 पेशंट्स आहेत त्यांचं तर आयुष्य वाचेल. त्या ह्याने आम्ही त्यांच्याकडनं ते मशीन घेतलं आणि आम्ही त्यांचं रुटीन PCR करायचं ॲक्सेप्ट केलं. दुसरं हे मशीन जे दिसतंय, हे मगाशी पण मी तुम्हाला दाखवलं, हे क्वायास्टॅट नावाचं मशीन, हे आम्हाला फेडरल बँकेने देणगी स्वरूपात दिलं. साधारण 28 ते 30 लाख त्यावेळी त्याची किंमत होती. या मशीनमध्ये 2 तासामध्ये आम्हाला त्या रुग्णाला कोविड झालाय किंवा नाही हे कळायचं. पण याचा दुसरा ॲडव्हान्टेज असा आम्हाला झाला की कोविड जर नसेल तर त्याला कशाचं इन्फेक्शन झालं आहे, कशामुळे तो एवढा सिरियस झाला आहे, तर याच्यामध्ये श्वसन मार्गाचं इन्फेक्शन होणारे 22 वेगवेगळे जंतू या मशीनमध्ये आम्हाला 2 तासात समजायचे. त्यामुळे या मशीनचा जसं त्या गियाबारीमध्ये उपयोग झाला तसा ह्याच्यातही मागला. बरं नुसतं मशीन येऊन आम्हाला पुरेसं नव्हतं, मग आम्ही या डोनरकडे माग, त्या डोनरकडे माग, की त्याला लागणारं केमिकल पाहिजे ना त्या डब्या, मग त्या आम्ही वेगवेगळ्या डोनरकडनं घेतल्या आणि त्या मशीनचा उपयोग जे कोविड निगेटिव्ह होते, सिरियस का आहेत त्यांच्यासाठी आम्ही याचा वापर केला. जेवढे काय प्रयत्न करता येत होते तेवढे सगळे आम्ही ह्या सिरियस पेशंट्सना वाचवण्यासाठी करण्याचा प्रयत्न करत होतो. बरं एवढ्यावरनंच आमचं काम थांबलं नाही. जसं 2021च्या ह्याच्यामध्ये आपल्याला पहिले लसचा डोस मिळाला, जानेवारी 16 सुरू झालं आणि मग 2 डोस घेतल्यानंतर 2 आठवड्या 2 महिन्याच्या कालावधीनंतर आता बूस्टर द्यायचा किंवा नाही, कारण तोपर्यंत सगळं पॉप्युलेशन किंवा सर्व जनतेला आता काही डोस मिळालेले नव्हते. मग हे बूस्टर द्यायचं किंवा नाही हा एक मोठा प्रश्न होता. मग शासनाने आम्हाला सांगितलं की तुम्ही ज्या लोकांनी हे लस घेतली आहे, 2 डोस घेतले आहेत, यांचा अभ्यास करून सांगा की यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती आहे किंवा नाही. मग आम्ही या लोकांचे वेगवेगळा कालावधी गेलेले, काहींचा 4 महिने, 6 महिने, 8 महिने असे वेगवेगळे ड्युरेशन झालेल्या लोकांचे रक्त नमुने तपासले आणि मग आम्ही त्यांना रिपोर्ट दिला की ह्या लोकांमध्ये 90% जास्त लोकांमध्ये 7 महिने झाले तरी प्रतिकारशक्ती राहते आणि ज्याच्यावरनं शासनाला पुढल्या गाईडलाईन ठरवायला मदत झाली. म्हणजे नुसतंच कोविड आणि रॅन्टिजन किंवा RT-PCR हे नव्हतं, हे बाकीचंही आम्ही करतच होतो. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा अँटीबॉडी टेस्टिंगच्या किट्स अवेलेबल झाल्या तेव्हा तुम्हाला खोटं वाटेल, जी लोकं ससूनमध्ये पेशंटसाठी, रुग्णासाठी काम करत होती, अगदी मावशी मामा त्यांच्यापासून सगळ्यांचं अँटीबॉडी टेस्टिंग केलं. का तर त्यांचं मनोधैर्य वाढावं की आपल्याला नुसतं त्या परिसरात राहून कोविड झालेला नाही आहे, तुमच्या शरीरात अँटीबॉडी आल्या नाहीत म्हणजे तुम्हाला कोविड झालेला नाही आहे, हे त्यांना मनोबल वाढवण्याकरता सगळ्यांचं टेस्टिंग करून दिलं. बघता बघता दिवस उलटले. 2020 गेला, 21 गेला आणि एक दिवस ते वार्ताहर असे येतात तसं त्यांनी डीनना, अधिष्ठातांना विचारलं की सर तुमची लॅब चालू आहे का? सर म्हणले हो चालू आहे, 24 तास चालू आहे आमची, 24/7. खरं की काय? मग त्यांनी विचारलं, मॅडमना बोलवतो, विचारा त्यांना. म्हणे किती दिवस झाले? म्हटलं आज 738वा दिवस आहे. मी स्वतः 810 दिवस एकही दिवस सुट्टी न घेता, म्हणजे वीकली ऑफ म्हणतो, आठवड्याभराची पण सुट्टी घेतली नाही, 810 दिवस रोज जात होते. 810व्या दिवशीची माझी सुट्टी होती, त्या दिवशी 2022चा गुढीपाडवा होता. सुट्टी म्हणजे काय, सकाळी 7 वाजता लॅबमध्ये न जाता दुपारी 1 वाजता जेवण करून गेले. दुसरी पेपरने बातमी दिली की ससून नॉनस्टॉप. कारण खरंच तशी होती की आम्ही म्हणजे आत्ता आम्ही सुट्टी घ्यायला लागलो, कारण सध्या केमिकल आणि काही कोविडचं हे येतच नाही, तर मग कधीतरी कुलूप लावायची वेळ येते.
नाहीतर 4 वर्ष आम्हाला आमच्या कुलपाची किल्लीसुद्धा हरवल्यासारखं झालं होतं की किल्लीची कधी शोधायची वेळच यायची नाही, कायम लॅब उघडीच. बरं एवढंच केलं नाही तर आमची एकमेव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रयोगशाळा आहे की जिथे आम्ही जिनोम सिक्वेन्सिंग देखील केलं. आमचे विभाग प्रमुख डॉक्टर राजेश कार्यकर्ते ते म्हणले, सुवर्णा हे एवढं करून थांबायचं नाही आहे आपल्याला त्या सारखं, कारण तुम्ही बातम्यांमध्ये वाचलं असेल की हा अमुक व्हरायंट आला, तमुक व्हरायंट आला, आत्ता डेल्टा आला, मग काप्पा आला, मग ओमिक्रॉनची 3री लाट आली. हे सगळं काय काय आहे त्याच्यामध्ये तो कसा स्वतःला बदलत गेला, आम्ही त्याला म्युटेशन्स म्हणतो. तर हा जो काप्पा व्हरायंट आहे हा पहिल्यांदा आम्ही यवतमाळच्या पेशंट्समध्ये शोधला की ह्याला का असे सिम्पटम्स येत आहेत, तर या गावामध्ये काप्पा व्हेरायंट आला आहे आणि तसं आम्ही शासनाला कळवलं. तेवढंच करून थांबलो नाही तर ओमिक्रॉनचा व्हरायंट ज्याला BA.2.75 म्हणून म्हणतात तो सुद्धा आमच्याकडनं पहिल्यांदा आला की हा काहीतरी वेगळा आहे. तोपर्यंत म्हणजे सरांनी आमच्या तर जी ग्लोबल ग्रुप आहे की जो या सगळ्यांचं नामकरण करतो त्यांना आम्ही कम्युनिकेट केलं की तुम्ही त्याला अजून 74-75 म्हणताय पण ह्याच्यामध्ये ही ॲडिशनल म्युटेशन्स दिसत आहेत, यू लुक अगेन अँड सी वेदर इट्स अ न्यू व्हरायंट. आणि त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं की नाही हा खरंच वेगळा व्हरायंट आहे. या सगळ्या आमच्या काय म्हणतात त्याला की कार्यामुळे म्हणा किंवा आमच्या या उपद्व्यापांमुळे जेव्हा केंद्र सरकारने ह्या सगळ्या करोना व्हायरसचा RNA लेव्हलला म्हणजे जनुकीय अभ्यास करण्याकरता एक ग्रुप तयार केला, त्याला INSACOG नाव दिलं त्यांनी, कॉन्सॉर्शियम म्हणून. तर त्याच्यामध्ये आमचं कॉलेज हे एकमेव पहिलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होते की ज्यांना त्यांनी इन्कॉर्पोरेट केलं. नाही तर तोपर्यंत जे काय होते ते सगळ्या रिसर्च इन्स्टिट्यूट होत्या. NIV म्हणा, ICMRच्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट, IGIB ह्या सगळ्या रिसर्च इन्स्टिट्यूट. पण आम्ही क्लिनिकल लॅबवाले, कारण पेशंटला लगेच रिपोर्ट देते, त्यामुळे आमची डायग्नॉस्टिक लॅब असलेले आम्ही पहिले होतो की जे INSACOGचे मेंबर झालो. आणि आजपर्यंत आम्ही जवळजवळ 8 लाख RT-PCR टेस्टिंग केलेले आहेत आणि अजूनही आम्हीच करतो. म्हणजे आजचाच तुम्हाला मगाशी मी सांगत होते की एका VIP पेशंटचं टेस्टिंग करायचं होतं, कोविड कोणी करत नाही आहे म्हणून मला फोन केला. म्हटलं मी आज सुट्टीवर आहे, मॅडम तुमच्याशिवाय कोण करणार आहे, मला कोविड टेस्टिंग करून घ्यायचं. त्या पेशंटला कोविड टेस्टिंग करून रिपोर्ट पाठवला. मागच्या वर्षी आपल्याकडे तुम्हाला आठवत असेल पंतप्रधान PM मोदी साहेबांची व्हिजिट झाली होती, तेव्हासुद्धा आपल्याला गाईडलाईन नसतानासुद्धा सगळ्या त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांचं टेस्टिंग करायचं होतं. तेव्हासुद्धा मला डिस्ट्रिक्ट हेल्थ सर्व्हिसेसकडनं फोन आला, कॉर्पोरेशनकडनं फोन आला, मॅडम कोणीच टेस्ट करत नाही, तुम्हीच आमचे वाली आहात. अजूनही आम्ही आमच्याकडे किट्स ठेवतो आणि कोविडचं टेस्टिंग करून देतो आहे. आता आपण कोविड पुराण संपवून दुसऱ्या उद्रेकाकडे जाऊया. लेप्टोस्पायरोसिस. हा लेप्टोस्पायरोसिस म्हणजे काय, तर लेप्टो म्हणजे छोटा, स्मॉल, आणि स्पायरा म्हणजे स्पायरल, म्हणजे आपली स्प्रिंग कशी असते किंवा आपण स्पायरल बांधणी करतो त्याच्यासारखा याचा हा असा आकार दिसतो, म्हणून त्याला लेप्टोस्पायरा म्हणायचं. ह्या आजाराचं निदान खूप वर्षांपूर्वी 1886 वेल्स नावाच्या फ्रेंच जर्मन फिजिशियननी केलं, म्हणून त्याला वेल्स डिसीज नावानेही त्याच्याबद्दलचं तुम्हाला लेखन सापडेल. पुढे जाऊन त्याचा नक्की जीवाणू किंवा विषाणू कोण कारणीभूत आहे हे शोधण्याचं काम 1915 इनाडा नावाच्या सायंटिस्टच्या ग्रुपने केलं आणि 17 ह्या नोगुची नावाच्या माणसाने त्याला कल्चर करून दाखवलं. मी मगाशी ती प्लेट वगैरे दाखवली ना, त्याच्यावर त्याने त्याला उगवून दाखवलं की हा तो ज्याच्यामुळे हा आजार होतोय. बरं ह्याने 15 काय काढलं, याने 17 काय काढलं, मग असं लक्षात आलं की ह्याचे 200पेक्षा जास्त वेगवेगळे प्रकार आहेत आणि ह्या सगळेजण हे काविळीसारखा आजार देतात. त्याला आम्ही हिपॅटोरिनल फेल्युअर म्हणतो. म्हणजे जर का पटकन निदान झालं नाही तर पेशंट रिनल फेल्युअरमध्ये जातो आणि जातो. त्यामुळे त्याचं लवकरात लवकर निदान झालं तर अक्षरशः मी बघितलं की लोक येऊन पाया पडली. त्याची एक गंमत सांगते की आमच्याकडे हे मी का सुरू केलं,
तर 1995मध्ये आमच्याकडे एक नेफ्रॉलॉजिस्ट ससूनमध्ये रुजू झाले आणि ते नुकतेच चेन्नईला कॉन्फरन्सला त्यांच्या जाऊन आले होते आणि तिथे त्यांनी लेप्टोस्पायरोसिसच्या केसेसबद्दल ऐकलं होतं आणि ते परत आले आणि साधारण सप्टेंबर-ऑक्टोबरचा काळ असेल तर त्यांनी एक पेशंटचा नमुना माझ्याकडे पाठवला आणि सांगितलं, मॅडम मला ना ह्याच्यात लेप्टोस्पायरोसिस हे वाटतं तर तुम्ही बघाल का? त्यावेळी आमच्याकडे फक्त मायक्रोस्कोप खाली बघणं एवढंच आम्ही करू शकत होतो. मग आम्ही त्याच्याखाली बघितलं आणि मग हो त्याला पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला. त्यांना म्हटलं तुम्हाला का हो शंका आली? पहिली केस आहे की माझ्याकडे असं रिक्वेस्ट आली. तर ते म्हटलं मी आत्ताच जाऊन आलो. म्हणतात ना की मनी असे ते स्वप्नी दिसत किंवा नाहीच बघितलं तर त्याच्याबद्दल विचारलंच नाही, विचारच केला नाही तर ते दिसतच नाही. दृष्टी आड सृष्टी होऊन जाते. तो पेशंट अँटीबायोटिक खाऊन बरा होतो पण जर लवकर अँटीबायोटिक मिळालं नाही तर रिनल फेल्युअरने दगावतो. मग याच्याबद्दल थोडंसं कुतूहल निर्माण झालं आणि मग मी त्याच्याबद्दल ट्रेनिंग घ्यायचं ठरवलं आणि मग 1995मध्येच अन्ना युनिव्हर्सिटीला चेन्नईला जाऊन त्याच्यावर ट्रेनिंग घेतलं आणि मग पुढे जाऊन 97मध्ये ICMRचं रेफरन्स सेंटर आहे पोर्ट ब्लेअरला अंदमानला, तिथे जाऊन हँड्स ऑन ट्रेनिंग घेतलं की नाही आपण ह्याच्यात जे काय करायचं ना त्याच्यात परफेक्टच व्हायला पाहिजे. तिथे जाऊन परत 8-15 दिवस राहून तिथे हँड्स ऑन ट्रेनिंग घेतलं आणि मग 2002मध्ये आम्हाला शासनाने विचारलं की हे असे आउटब्रेक होत आहेत कोकणामध्ये, मुंबईमध्ये, तर तुम्ही रेफरन्स सेंटर सुरू करता का? आणि मी ट्रेनिंग घेऊन आलेल्या असल्यामुळे आमच्या त्यावेळेच्या विभाग प्रमुख डॉक्टर रेणू भारद्वाज यांनी होकार कळवला आणि आमच्याकडे लेप्टोस्पायरोसिसच्या निदानाकरता स्टेट रेफरन्स सेंटर 2002मध्ये सुरू झालं. सुरुवात कुठून? 1995ला त्या नेफ्रॉलॉजिस्टने मागितलं नसती, रिक्विजिट दिली नसती तर कदाचित आम्ही एवढं सगळं केला गेलो नसतो. आता हा जो जीवाणू आहे हा जर का त्या प्लेटमध्ये करायला गेलं, उगवायला बघितलं तर अत्यंत अवघड. त्याच्यामध्ये त्याला ते रॅबिड सिरम लागतं किंवा हॉर्स ब्लडचं लागतं आणि वेगवेगळी केमिकल लागतात आणि 3 ते 4 आठवडे घालवायला लागतात. 2 ते 3 दिवसात काही उगवत नाही. म्हटल्यानंतर आम्ही काय करतो की स्टँडर्ड ते जे जगवलेले असतात लॅबमध्ये त्यांचं कल्चर मेंटेन करतो लॅबमध्ये त्यांना आणि मग त्यांना असं मायक्रोस्कोप खाली बघतो. तर हे असे पांढरे पांढरे धागे दिसत आहेत ना, हे साधारण एका वेळी आम्हाला 200 दिसत असतील तर मग त्याच्यात आम्ही पेशंटचं ब्लड सॅम्पल ॲड करतो आणि थोडा वेळ त्याला ठेवतो आणि बघतो की त्या पेशंटच्या सॅम्पलमध्ये जर का अँटीबॉडीज प्रतिकारशक्ती तयार झाली असतील तर ते हे असे क्लम्प होऊन जातात, मरतात. म्हणजे ह्या पेशंटला त्याचं इन्फेक्शन झालं आहे. ज्याच्यावर टाकलं आणि तो गोळा झाला तिथे तर याचा अर्थ त्या 200पैकी ह्याचं त्याला इन्फेक्शन झालं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा हे असं 200 टेस्ट करायचं तेव्हा याचं उत्तर मिळायचं. मग हे तर शक्य नव्हतं. मग आपल्या इथे कुठले कॉमन आहेत असे 25 मी तिकडनं अंदमानहून आणले, ते मेंटेन केले आणि आम्ही ही टेस्ट सुरू केली ज्याला म्हणतात मायक्रोस्कोपिक अग्लुटिनेशन टेस्ट. आणि मग त्याच्यावर आम्ही जे काय आम्हाला अनुभव आले त्याचा अजून अभ्यास करायला सुरुवात केली की आपल्या इथे कशा प्रकारची लक्षणं घेऊन हे पेशंट येतात. मग नुसती तापाची म्हणजे फ्लू लाईक तापाची लक्षणं असलेली त्यांच्यामध्ये दिसलं, ज्यांना काविळीसारखा आजार झाला आहे त्यांच्यामध्ये दिसलं, हिपॅटोरिनियल फेल्युअरच्या लोकांमध्ये दिसलं. मग आम्ही त्याचं एक हे केलं की अर्ली डायग्नोसिस लवकरात लवकर कसं निदान होईल. तर मग त्याच्या पहिल्यांदा आपल्या शरीरात ज्या अँटीबॉडीज तयार होतात त्याला आम्ही IgM म्हणतो. तर ह्या जर का पेशंटच्या शरीरात आहेत का बघायला गेलं तर पहिल्या आठवड्यातच त्याचं निदान होऊ शकेल. आणि मग आम्ही त्याच्यासाठीची टेस्ट तयार केली आणि त्याचं हे पहिलं आमचं आर्टिकल प्रसिद्ध झालं इंडियन जर्नल ऑफ पॅथॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीच्या इश्यूमध्ये. मग मुंबईमध्ये 2005 जो आउटब्रेक झाला त्याचा आम्ही सगळा निदान केल्यामुळे त्याच्याबद्दलही आम्ही दुसरा आउटब्रेक ऑफ लेप्टोस्पायरोसिस इन मुंबई केलं. आणि 2010मध्ये सगळ्यात मोठा सिंधुदुर्गला आउटब्रेक झाला. आता ह्या सिंधुदुर्गमध्ये का तर कोकणामध्ये तुम्हाला माहिती आहे की भात शेती होतात आणि हा आजार होतो कसा तर हा जनावरांपासून होतो. जनावरांच्या मूत्रामध्ये हे बॅक्टेरिया येतात, हे जीवाणू येतात आणि तुम्हाला माहिती आहे की शेतात नांगरताना किंवा भात शेती करताना तुम्ही अनवाणी फिरत असता आणि त्यावेळी ती बैल पुढे जात असतो, तो युरिन पास करतो आणि त्याच मातीतून तुम्ही चालत असतात आणि तुमच्या पायाच्या क्रॅक्समधनं तो आत येऊ शकतो. तर या पद्धतीने भात लागवडी, शुगर म्हणजे ऊसाची शेती या ठिकाणी ह्याचं प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळे
त्यामुळे त्या नेफ्रॉलॉजिस्टला असं वाटलं की आपल्या पुण्याच्या अवतीभोवती ऊसाची लागवड होते, तर आपल्याकडे का नाही, फक्त भात शेती का, कोकणात तर असायलाच पाहिजे पण आपल्याकडे पण असायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने आम्ही सुरू केलं. ह्या 2010च्या आउटब्रेकमध्ये साधारण ऑक्टोबरपासून आमच्याकडे साधारण वाढता 1000 एक सॅम्पल आली. पहिल्यांदा असं झालं की एका भागातून एवढी सॅम्पल आली. कणकवली झालं, वेंगुर्ला झालं, सावंतवाडी झालं, ते शिरोडा झालं, मग ते काय वैभववाडी, पण सगळ्यात जास्त पेशंट सापडले कणकवलीमध्ये. आणि मग त्याच्यामधले पहिले तर गेले सुद्धा, कारण त्यांना लवकर निदान झालं नव्हतं. हा असा तो लेप्टोस्पायराचा आउटब्रेक आम्ही सिंधुदुर्गाचा 2010मध्ये केला. मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं की 2003मध्ये माझी पदोन्नतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे बदली झाली. 2005मध्ये एक दिवस मला सांगितलं की मालेगावहून मॅडम एक पेशंटचं सॅम्पल आलं आहे घटसर्पाचं, तर ते बघता का तुम्ही, मला तर काही वाटत नाही आहे. आणि माझ्याकडे का आलं तर ते जीवाणूंची लॅब बघणारा जी व्यक्ती होती ती ट्रान्सफर होऊन औरंगाबादला परत गेली होती, म्हणून ते माझ्याकडेच काम होतं. तर म्हटलं ठीक आहे बघते मी, आणि मला त्याच्यात ह्याचे जंतू दिसले. आता हे जंतू कसे दिसतात ह्याचा शोध कोणी लावला, तर खूप पूर्वी म्हणजे 1700 जवळजवळ 78-79मध्ये ह्या ब्रिटोनी नावाच्या फ्रेंच फिजिशियननी याचा शोध लावला. आणि त्याने डिफ्थेरिया हे नाव का दिलं, तर डिफ्थेरा म्हणजे चामड्यासारखं, लेदरसारखं. आणि तुम्हाला आठवत असेल, आता फारसात बघायला मिळत नाही, तर घटसर्पाच्या रुग्णामध्ये घशामध्ये टॉन्सिल्सवर अशी जाड साईसारखी एक लेअर तयार होते, मेम्ब्रेन आम्ही म्हणतो. आणि ती इतकी हार्ड असते लेदरसारखी की त्याला जर तुम्ही काढायचा प्रयत्न केला तर तिथे रक्त यायला लागतं. तर त्याच्यावरनं त्या फिजिशियनने त्याला डिफ्थेरिया हे नाव दिलं. हे कशामुळे होतं, तर हे कॉरिनीबॅक्टेरियम डिफ्थेरी नावाच्या जंतूंमुळे होतं, जीवाणूंमुळे होतं. हे असं पेशंटमध्ये असं पांढरं पॅचेस दिसतात, त्याच्यातनं जर का तुम्ही काडी सॅम्पल घेतलं तर त्याच्यामध्ये हे स्टेन केल्यानंतर दर्शकाखाली किंवा मायक्रोस्कोपखाली हे असे दिसतात. आणि त्यांना खायला दिलं तर ह्या अशा काळे काळे थेंब ते दाखवतात. 2005मध्ये एकदम आमच्याकडे सॅम्पल वाढली. मी त्या पहिल्या सॅम्पलचा पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला आणि बघता बघता आमच्याकडे 149 सॅम्पल वर्षाकाठी आली. धुळ्याचं कॉलेज 1991ला सुरू झालं. बघितलं मी जरा मागे जाऊन बघितलं की किती आपल्या इथे होतात, इथे खरंच का असं आउटब्रेक आहे. तर 1991 ते 2004 या 17-18 वर्षाच्या काळामध्ये फक्त 306 सॅम्पल आले. त्यातून सुद्धा 4 वर्षामध्ये एकही मधल्या सॅम्पल नव्हतं. आणि त्या 306 पैकी फक्त 5 पॉझिटिव्ह होते की ज्याच्यामध्ये घटसर्पाचे जंतू सापडले. या घटसर्पाच्या ह्याच्यामध्ये तिथे मेम्ब्रेन झाली की तो सगळा घसा सुजतो, त्याला आम्ही बुलनेक म्हणतो. पहिल्यांदा मी माझ्या आयुष्यात 10 वर्ष तोपर्यंत मी पुण्यात काम केलं होतं, पण कधीही असा बुलनेक झालेला पेशंट पाहिला नव्हता जो मला तिथे बघायला मिळाला. आणि ह्या 149 पैकी 67 बालकांना त्याची लागण झालेली होती. कोणी आधी विश्वासच ठेवायला तयार नव्हतं. का, तर 1978 पासनं आपल्याकडे जे युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम आहे, म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर त्याला BCG द्यायचं, त्याला TT द्यायचं, टिटॅनस द्यायचं, तर त्याच्यावर ते DPT, त्याच्यामध्ये D म्हणजे डिफ्थेरियासाठी पण लस दिलीच जाते. असं जर आहे तर मॅडम तुम्ही काय सांगताय हा घटसर्पाचा पॉझिटिव्ह आहे, आधी विश्वासच ठेवायला तयार नाही. तो पहिले 2-4 पेशंट गेले. मग तो सांगतो हो मॅडम दिसतोय तर टिपिकल बुलनेक. म्हटलं त्याची चौकशी करा, तो ते वॅक्सिन घेतलं आहे किंवा नाही. पण त्यांना ती शंका का येत नव्हती, तर युजली हा जो आजार आहे हा वयवर्ष 1.5 ते 5 या मुलांमध्ये जास्त दिसतो. पण तिथे काय झालं होतं, लोकांनी लस घेतली होती पण पूर्ण लसीकरण केलं नव्हतं. पहिले 1 किंवा 2 डोस घेतलेले, त्यामुळे ती वयाची मर्यादा वाढली. थोडे दिवस प्रोटेक्शन मिळालं पण पुढे जाऊन त्यांना ते इन्फेक्शन. अहो तो 10 वर्षाचा मुलगा आहे मॅडम, तो कसा पॉझिटिव्ह, हा 11 वर्षाचा मुलगा आहे. अहो म्हटलं मला दिसतंय, त्याचं वय दिसत नाही, इथे जंतू दिसत आहेत मला. आणि मग ते प्रूव्ह करण्याकरता ते जे सगळी ते कल्चर्स जी होती ती मी पुण्यामधली जी NCCS नावाची संस्था आहे की जिथे हे सगळं मला जनुकीय चाचण्या करणं शक्य होतं, तिथे गेले. आणि तिथे डॉक्टर सौशे म्हणून होते, त्यांनी मला मदत केली. आणि त्यांनी तिथे मला हे 16S RRNA नावाची टेस्ट करून सांगितलं की मॅडम तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, हा घटसर्पाचाच
जीवाणू आहे आणि त्याच्यामुळेच ही साथ इथे चालली आहे. हे 2005मध्ये 149, 6मध्ये 86, 7मध्ये 202 आणि 63, 30, 67 एवढे पॉझिटिव्ह होते. मग तिथे जाऊन त्यांना म्हटलं तुम्ही एकदा चौकशी करा. त्यांच्या असं लक्षात आलं की ह्यांनी पूर्ण वॅक्सिनेशन केलं नाही आहे. तुम्हाला खोटं वाटेल, तिथले कॉर्पोरेशनचे कमिशनर आमच्या अधिष्ठातांना भेटायला आले. म्हणले तुमच्यामुळे माझ्या इथला हे एंडेमिक झोन माझ्या लक्षात आलं आणि लोक घेत नाही आहेत हे लक्षात आलं, म्हणून त्यांनी आम्हाला लाखभर रुपयाची देणगी दिली आमची सॅम्पल्स प्रोसेस केल्याबद्दल. त्याचा आम्ही हे मासिकामध्ये लेख छापला, जेणेकरून लोकांनी असं समजू नये की आता वॅक्सिनेशन आहे म्हणजे हा डिसीज निघून गेला आहे जगातून, तर तसं होऊ नये म्हणून हा आम्ही लेख छापलेला. आता मी सगळ्यात शेवटच्या उद्रेकाकडे येते, प्लेग लाईक इलनेस किंवा प्लेग सदृश आजार. तुम्हाला आठवत असेल तर 1993मध्ये खिल्लारीला भूकंप झाला आणि त्याच्यानंतर एक 2-4 महिन्यांनी तिथे सगळं जे काय भूकंपामुळे सगळी घरच्या घरं पडली होती आणि सगळं धान्य बिन्य सगळं त्यांच्या घरातलं जमिनीत गाडल्या गेल्यासारखं झालं होतं. त्यामुळे तिथे उंदरांची उत्पत्ती खूप झाली आणि हा प्लेग लाईक इलनेस आउटब्रेक बीडमधून सुरू झाला. तेव्हा त्याच्या आधी 1-2 महिने बातम्या येत होत्या की इथे उंदरांचा उद्रेक खूप झाला आणि मरतायत सुद्धा ते. आणि त्यामुळे तिथे लोकांना असं वाटायला लागलं की अरे परत प्लेग. आणि तुम्हाला सगळ्यांनी, आपण पुणेकरांनी तर प्लेग 1896चा अनुभवल्यामुळे तर लोकांच्या मनात अशी भीतीच बसली की आपल्याला परत प्लेगचा सामना करायला लागतोय की काय. हा प्लेग कोणामुळे होतो तर ह्या यर्सिनिया पेस्टिस नावाच्या जीवाणूंमुळे. हे यर्सिनिया हे या यर्सिन नावाच्या जर्मन फिजिशियनच्या नावावरनं दिल्या गेले. या यर्सिन व्यक्तीने पहिल्यांदा शोधलं की हा कशामुळे होतोय आणि मग नंतर की तो कसा उंदरामार्फत येतो, त्या उंदरावर कशा चिलटं माशा वगैरे बसतात किंवा ते किडे जे बसतात ते तुम्हाला माणसाला येऊन चावतात आणि त्याच्यापासून होतं. म्हणजे तो उंदीर तुम्हाला डायरेक्ट चावायची गरज नसते, तर त्या इन्फेक्टेड उंदरापासून तो तुम्हाला होऊ शकतो. हा त्याचं सगळं आहे. आणि मग ते असे आम्ही प्लेटमध्ये बघतो तर करतो. मग जेव्हा ससूनमध्ये यायला लागले, मी जस्ट 93मध्ये जॉईन झाले होते आणि 94मध्ये हा आला. माझं प्रोबेशनच चालू होतं, त्यामुळे पहिल्या ड्युटी लागली ती आमची ज्युनियर लोकांची की आला पेशंट, काखेत गाठ आहे, ताप आहे, ॲक्यूट लिम्फॅडिनायटिसचा पेशंट आहे, की त्याचं पहिलं सॅम्पल घ्यायचं आणि स्मिअर करून बघायचं की त्याच्यात हे असे सेफ्टीपिनसारखे दिसतात, ते दिसतात की नाही जंतू. आम्ही गेलो, बघितलं तर मायक्रोस्कोपिक खाली तर असं वाटायचं, पण ग्रो करायला गेल्यानंतर काहीच दिसायचं नाही तसं. मग आम्हाला जे दिसायचं ते हे अशा प्रकारच्या कॉलनीज दिसायच्या की ज्या यर्सिनिया नावाच्या जीवाणूशी त्याचं साधर्म्य मायक्रोस्कोप खाली बघितलं तर होतं, पण कल्चर करून बायोकेमिकल टेस्ट आम्ही केल्या तर ते लागत नव्हतं. मग आम्ही त्यावेळेच्या आमच्या डॉक्टर रेणू भारद्वाज ह्या त्या आमच्या टीमच्या आउटब्रेकच्या डायग्नॉस्टिक टीमच्या त्या प्रमुख होत्या. त्यांनी केलं आपण हे सगळं शेवटपर्यंत न्यायचं, शोध लावायचाच की हा कशामुळे. मग आमच्या असं लक्षात आलं की ऑक्टोबर महिन्यामध्ये 64 पेशंट्स आमच्याकडे ॲडमिट झाले होते की ज्यांना ते काखेत गाठ येणं, ॲक्यूट लिम्फॅडिनायटिसचे म्हणतो ते. आणि त्याच्यापैकी 30 लोकांचे नमुने आमच्या लॅबमध्ये आले. त्यापैकी 12 लोकांमध्ये आम्हाला यर्सिनिया दिसला नाही, पण सिडोमोनास सिडोमलाय नावाचा दुसरा जीवाणू दिसला, ज्याला आता बर्खोल्डेरिया नावाने म्हणतात. पण बहुतेक सगळ्यांनी, म्हणजे सगळ्यांकडे, सगळ्याच महाराष्ट्रात सगळीकडे नमुने येत होते संशयित रुग्णांचे, म्हणून लोकांनी रिपोर्ट दिले प्लेग लाईक ऑर्गॅनिझम नॉट सीन किंवा यर्सिनिया पेस्टिस लाईक ऑर्गॅनिझम नॉट सीन. पण आम्ही दे आर नॉट सीन बट धिस ऑर्गॅनिझम, डिफरंट ऑर्गॅनिझम सीन, आणि हे दाखवलं. आणि नुसतं दाखवलं नाही, ते तोच ऑर्गॅनिझम आहे. हे 94मध्ये आम्ही ती सगळी कल्चर लंडनला पाठवली. तिथे या जंतूवर काम करणारे रिसर्च सायंटिस्ट जे होते त्यांच्याकडे पाठवलं. मग आम्ही असं काहीतरी म्हणतोय म्हटल्यानंतर ICMRलाही आम्ही कम्युनिकेट केलं, शासनालाही केलं. म्हटल्यानंतर ICMRची दिल्लीहून टीम आमच्या लॅबमध्ये आली, बघितलं की हे खरंच वेगळं आहे, हे यर्सिनियासारखं नाही आहे. मग ह्या जंतूवर काम करणारी की जे या जंतूला बारसं करतं
त्याचं नाव ठरवणारी एक टीम असते इंटरनॅशनल. त्या टीमची लीडर जपनीज सायंटिस्ट होती याबुची नावाची. ती स्वतःचे पैसे खर्च करून आमच्या लॅबमध्ये आली, 8 दिवस राहिली. तिने ते बघितलं की हे म्हणतायत ते बरोबर आहे. ती सगळी कल्चर परत स्वतःच्या लॅबमध्ये घेऊन गेली आणि तिने सांगितलं की हो तुम्ही म्हणताय ते तसंच आहे. आणि त्या केलेल्या कामाबद्दल आम्हाला जागतिक आरोग्य संघटनेकडून त्यावेळी वेगवेगळी यंत्रणाच्या स्वरूपात ग्रँट मिळाली. आणि तो माझा आयुष्यातला पहिला अनुभव होता की साथरोगाच्या निदानात सूक्ष्मजीवशास्त्राचा काय योगदान असू शकतं. मग आम्ही तो आउटब्रेक ऑफ प्लेग लाईक इलनेस कॉज बाय सिडोमोनास हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचं लॅन्सेट नावाचं जे मासिक आहे त्याच्यात तो प्रसिद्ध केला. मग त्याला नाव बदलल्यानंतर आम्ही त्याला बर्खोल्डेरिया आहे म्हणून ते सांगितलं. सांगण्याचा उद्देश एवढाच की जरी आम्ही सूक्ष्म जीवांवर काम करत असू, त्यांचा अभ्यास करत असू, त्यांच्या इन्फेक्शनचं निदान करत असलो तरी आमचं काम सूक्ष्म नाही. आणि आपण सगळ्यांनी शांतपणे ते ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. गजानन विश्वनाथ केतकर हे माझे आजोबा की जे केसरीचे संपादक होते, सावरकरवादी विचाराचे विज्ञाननिष्ठ मराठी पत्रकार. गजानन विश्वनाथ केतकर हे लोकमान्य टिळकांचे नातू, त्यांच्या मोठ्या कन्या पार्वताबाई यांचे हे चिरंजीव. आणि माझे वडील भाग केतकर, भालचंद्र गजानन केतकर हे गवी केतकरांचे ज्येष्ठ पुत्र. हे स्वतः मराठी भाषांतरकार होते आणि त्यांनी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून धुळ्याला काम केलं. आणि एम हिरियण्णा यांच्या फिलॉसॉफीवरच्या तत्त्वज्ञानाविषयीच्या ग्रंथाचं त्यांनी मराठीत ट्रान्सलेट केलं. त्यांना पुणे विद्यापीठाने त्याकरता ग्रँट दिली होती आणि ते काम करायला सांगितलं होतं. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपल्या सविस्तर वैज्ञानिक आणि अनुभवसंपन्न विचारांमधून साथीच्या रोगांचे निदान, त्यासाठी लागणारे उपाय काय करावेत त्याबद्दल आपले मोलाचे मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांनाच उपयोगी पडणार आहे. हे खरं तर व्याख्यान होतं, हा एक अनुभवसंपन्न प्रवास होता जो आपण मागचा 1-1.5 तास अनुभवत होतो. त्या खूपदा म्हणाला की ती गंमत होती त्यावेळची, एक गंमत झाली. पण ज्या वेळेला आपण त्या कोविड किंवा अशा डिफिकल्ट सिच्युएशनमधून जात असतो त्यावेळेला ते गंमत नसतं. तो प्रवास संपल्यानंतर हसू येतं, पण त्यावेळेचा जो भीती असते, दडपण असतं किंवा कर्तव्य पार पाडायची जी भूमिका असते ते खूपच डिफिकल्ट असतं, खूप अवघड असतं. त्यातून तुम्ही गेलेला आहात आणि त्याचे खरंच ऋण आम्ही मानतो. धन्यवाद मॅडम. या साथीच्या रोगांविषयी वैद्यकीय माहिती तुम्ही दिलीस, पण या सर्व व्याख्यानांमध्ये तुमचा मानवी संघर्ष, आरोग्यसेवकांचे समर्पण, जनजागृतीचे महत्त्व हे तुम्ही आम्हाला पटवून दिलेलं आहे. हे जे व्याख्यान होतं हे फक्त विद्वत्ता नव्हतं, तो एक आलेख होता सेवाभावी विचारांचा, चिकाटीचा, सामाजिक जबाबदारीचा. आणि त्याचं दर्शन हे प्रत्येक तुमच्या उदाहरणातून घडत होतं. आपण आपल्या व्यस्त दिनचर्येतून आज आम्हाला वेळ दिल्यात. मॅडम आज स्पेशल सुट्टी घेऊन आलेल्या आहेत आपल्याशी संपर्क साधण्यासाठी, संवाद साधण्यासाठी. धन्यवाद. शेअरिंग इज केअरिंग. आपले अनुभव एकमेकांना शेअर करून आपण दुसऱ्यालाही सजग करू शकतो. आता निरोपाची वेळ आलेली आहे. तत्पूर्वी उद्याच्या व्याख्यानाची मी तुम्हाला आठवण करून देते. उद्या संध्याकाळी 6 वाजता याच नाट्यगृहात बिंदा दर्शन या विषयावर श्रीमती जयश्री काळे आपल्याशी संवाद साधणार आहेत. आणि त्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि हा सुंदर कार्यक्रम संपण्यापूर्वी एक आभार मानण्याचं माझं कर्तव्य आहे. 150 वर्षाविरत ही चाललेली व्याख्यानमाला आहे. ह्या व्याख्यानमालेसाठी अनेक जणांचे सहकार्य आहे, मोलाचं सहकार्य आहे. त्याच्यामध्ये आपले प्रायोजक चितळे बंधू, रावेतकर ग्रुप, PN गाडगी अँड सन्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, PN गाडगी ज्वेलर्स, पीतांबरी प्रोडक्ट्स, बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी, सिटी ग्रुप, अमनोरा
PNG एक्सक्लुझिव्ह यांनी अतिशय मोलाचे सहकार्य केलेले आहे. या सर्वांचे मनापासून आभार. आपलेही आभार. आपण पुन्हा उद्या भेटूया याच उमेदीने. धन्यवाद.